नमस्कार स्टुडंट्स, मी भूषण गुडगे तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. यूपीएससी मेन्स 2025 चे जे पेपर आहे ते 22 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे. तर आपण काय करणार आहोत, तर कॅन्डिडेट्सला यूपीएससीचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते व्यवस्थित समजावे, तर त्याचा आपण अनालिसिस घेणार आहोत. त्या अनालिसिसमध्ये आज जे आहे तर GS1 पेपर मधला जो हिस्ट्रीचा सेक्शन आहे, हिस्ट्रीचा सेक्शनचं अनालिसिस घेऊ आणि कॅन्डिडेट्सला जे आहेत तर आपण त्याचे मॉडेल आन्सर जे आहेत ते बायलिंग्वल म्हणजे इंग्लिश आणि मराठी तर दोघांमध्ये पण काय करणार आहोत तर प्रोव्हाइड करणार आहोत. तर आजच्या सेशनचा आपला जो पर्पज असणार आहे मित्रांनो, तो महत्वाचा म्हणजे काय, की आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन्स तर बघणार आहोत. त्याच्यानंतर एक GS1चा थोडा ब्रीफ ओव्हरव्ह्यू आहे, तो ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. त्यानंतर GS मधले जे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकलो असतो किंवा कशा पद्धतीने त्याचं इंटरलिंकेजेस जे असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशी होतं, त्याचा पण आपण काय करणार आहोत आढावा घेणार आहोत आणि त्याचे जे काही मॉडेल हिंट्स आहेत ते मॉडेल हिंट्स आपण त्याच्यामध्ये काय तर ते पण थोडा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. आता जर आपण यात लक्षात घेतलं मित्रांनो, की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स 2025 GS1 पेपर जो आहे तो 23 ऑगस्टला झाला. ॲज युज्युअल 22 ऑगस्टला होता पहिल्या निबंधाचा म्हणजे एसेचा पेपर होता. त्यानंतर 23 तारखेला सकाळच्या स्लॉटमध्ये 9 ते 12 मध्ये काय आहे, GS1चा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे. याच्यामध्ये जर आपण याचं क्लासिफिकेशन मार्कांवाईज जर बघितलं, 250 मार्क्स साठीचा पेपर कंडक्ट झाले 3 अवर्समध्ये. तर याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये 3 सब्जेक्ट कव्हर होतात म्हणजे ढोबळमानाने. त्याच्यामध्ये आपण त्याला एक हिस्ट्री म्हणतो, त्या हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चर मी इन्क्लूड केले, म्हणून हिस्ट्री आणि त्याच्यानंतर सोसायटीचा पार्ट आणि त्यानंतर जिओग्राफी, असे 3 ब्रॉड सेक्शन जे आहेत ते GS1 मध्ये काय होतात तर कव्हर होतात. मग ह्यामध्ये हिस्ट्रीवर जवळपास त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत, आपण म्हणू शकतो 75 मार्कांसाठी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 3 क्वेश्चन जे आहेत ते 10-10 मार्काचे आहेत आणि त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर 3 क्वेश्चन त्यांनी कशावर विचारले तर 15-15 मार्काचे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. आणि ह्यामध्ये जर आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं तर हिस्ट्रीमध्ये कव्हर करत असताना त्यांनी जवळपास सगळ्या सेक्शनचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कव्हर केलेले दिसतात. म्हणजे जो हरप्पन आर्किटेक्चर रिलेटेड आहे, तो प्राचीन भारताचा इतिहास आणि संबंधित जे काही आपण म्हणू शकतो की कला, वास्तुकला संबंधितचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्यानंतर जर आपण तिसरा प्रश्न बघितला तर हा चंदेल आर्ट फॉर्म जो आहे, म्हणजे चंदेला जे राज्यकर्ते होते ते हे प्रारंभिक मध्ययुगीन भारत जो म्हणजे आपण अर्ली मिडिवल इंडिया त्या पिरियड मधून हा प्रश्न काय ते विचारलेला आहे. आणि त्यानंतर जो मध्ययुगीन भारत आहे, तर मध्ययुगीन भारतामधून त्यांनी विचारले की एक्झामाइन द मेन आस्पेक्ट ऑफ अकबर्स रिलिजियस सिंक्रेटिझम, म्हणजे अकबरचं जे काही आपण म्हणू शकतो की धार्मिक म्हणजे धोरण होतं, ते धार्मिक समन्वयाचं धोरण होतं, त्याच्या संबंधातला प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे प्राचीन भारत, प्रारंभिक मध्ययुगीन भारत आणि त्याच्यानंतर मध्ययुगीन भारत. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो याला, की विचारत असताना यांनी 11 नंबर. आता महात्मा ज्योतिराव फुले सोशल रिफॉर्मर, म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की मॉडर्न इंडियन हिस्ट्री मधून हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्याच्यातलं सबसेक्शन बघितलं मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये आपण त्याला सोशल रिफॉर्मर म्हणून कन्सिडर म्हणजे त्या सब टॉपिक्सला क्लासिफाय करू शकतो. त्यानंतर 12वा नंबरचा जो क्वेश्चन होता, हाऊ द मोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. म्हणजे त्यांनी आधुनिक भारत पण कव्हर केला, स्वातंत्र्योत्तर भारत पण कव्हर केला आणि त्याच्यानंतर जागतिक आपण म्हणू शकतो आधुनिक जगाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जो फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती हे त्याच्यातून त्यांनी काय केलंय तर कव्हर केलेलं आहे. म्हणजे इव्हन द सेन्स की प्रत्येक सेक्शन जो असेल तो त्यांनी काय केलेला आहे तर टच केलेला आहे, कव्हर केलेला आहे. म्हणजे 3 क्वेश्चन आहे 1, 2, 3 10-10 मार्काचे आहेत आणि त्याच्यानंतर 11, 12, 13 जे आहेत ते 15-15 मार्काचे, असे 75 मार्काची जी हिस्ट्री तर त्या ठिकाणी विचारले गेलेले आहे. त्यानंतर जर आपण जिओग्राफी बघितलं तर जिओग्राफीचं वेटेज आपल्याला या ठिकाणी वाढलेलं दिसतं. जवळपास 110 मार्कांसाठी जे आहेत तर जिओग्राफीवर जे क्वेश्चन्स आहेत कॉम्बिनेशन ऑफ 10 मार्कर्स आणि 15 मार्कर्स त्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि उर्वरित जे आहे जवळपास 65 मार्क्स, त्या 65 मार्क्समध्ये सोसायटी रिलेटेड. आता सोसायटी रिलेटेड पण पार्ट जो आहे त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होऊ शकतात. म्हणजे आता समजा इथं हा जो स्मार्ट सिटीचा क्वेश्चन आहे, हा काही वेळेस आपण काय म्हणू शकतो की जिओग्राफीवर पण ओव्हरलॅप होऊ शकतो, सोसायटीमध्ये पण ओव्हरलॅप होऊ शकतो. कन्सिडर करत असताना मी याला जिओग्राफीमध्ये केलं. काही जण हा जो क्वेश्चन असेल हा सोसायटीमध्ये पण याला काय करू शकतात तर काउंट करू शकतात. याला जर त्याच्यात काउंट केलं म्हणजे आपण जिओग्राफी मध्ये काउंट न करता याला सोसायटीमध्ये जर काउंट केला 8 नंबरचा क्वेश्चन, तर आपण म्हणू शकतो की जिओग्राफी 100 मार्काला विचारले आणि जवळपास 75 मार्कासाठी काय तर आपण असं म्हणू शकतो की सोसायटी. आता सोसायटीमध्ये पण जर आपण बघितलं की हा 9th नंबरचा क्वेश्चन, हा इथोज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, तसा जर सिलेबस नुसार बघितला ना, हा GS2 मध्ये गव्हर्नन्सचा क्वेश्चन पाहिजे होता किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यानंतर GS4 मध्ये जो असेल तो GS4चा क्वेश्चन त्याच्यामध्ये असू शकला असतं. मग आता याला कन्सिडर करत असताना 9th नंबरच्या क्वेश्चनला याला क्लासिफाय करत असताना कसं करणार आहे, कोणी सोसायटीमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे डायमेन्शन्स असतील हे सोशल अँगलवरने काय केले गेले पाहिजे किंवा जिओग्राफिकल अँगलने त्या ठिकाणी लिहिले गेले पाहिजे.
म्हणून हा जो 9th नंबरचा पण क्वेश्चन आहे, आपण कसा क्लासिफाय करायचा हे कॅन्डिडेट त्यांच्यानुसार काय म्हणजे त्याच्यामध्ये कन्फ्युजन असू शकतो किंवा डिबेट असू शकतो क्लासिफिकेशन नुसार. बाकी त्याला जर बघितलं तर सिलेबस नुसार तो डायरेक्टली GS2 मध्ये बघतोय. पण आणि हा बाउन्सर्स थोडा कॅन्डिडेट्सला वाटू शकतो. बाउन्सर इन द सेन्स असं नाही की प्रिपरेशन झालं नाही किंवा आन्सर लिहिता येणार नाही. एकदम डायरेक्टली GS2 चे क्वेश्चन GS3 मध्ये अगोदर पण जर तुम्ही 2015, 16, 17 जर GS1 चे पेपर वगैरे बघितले ना, बरेच काही GS3 रिलेटेड टॉपिक आहेत. ते GS1 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट असेल तो GS1 मध्ये त्यांनी काय केलं तर टाकला होता. म्हणजे इंटरलिंकेजेस शफलिंग आहे ते शफलिंग त्या ठिकाणी ते काय तर करू शकतात. ओके. तर आता याच्यानंतर जर आपण आता बघितलं याचं की ओव्हरऑल जे काही मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. सेकंड पॉइंट मध्ये आपण याच्यात म्हणू शकतो की याला प्रिपरेशन करत असताना राईट वे ट्रॅजेक्टरी वगैरे कॅन्डिडेटची कशी असली पाहिजे. आता जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघत असाल ना मित्रांनो, तर तुम्हाला एक जाणवेल की हडप्पा कल्चर जे असेल तर त्याच्यावर क्वेश्चन्स येऊन गेला म्हणजे थीम ती आहे. म्हणून हे एक्सपेक्टेड आहे किंवा आर्ट आर्किटेक्चर कारण लिटरेचर तर हडप्पा संस्कृतीचं नाही म्हणून आर्ट आणि आर्किटेक्चर जे असेल तर हडप्पा संस्कृतीचं त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे हा क्वेश्चन व्यवस्थित ड्युएबल होता. आणि त्याच्यानंतर जर आपण म्हणू शकतो की फॅक्च्युअल ज्याच्याकडे चांगली इन्फॉर्मेशन असेल ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल आणि तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो तर त्याला ह्या प्रश्न म्हणजे डील करायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर दुसरा जर ऍस्पेक्ट बघून बघितला की एक्झामिन द मेन ऍस्पेक्ट ऑफ अकबर्स रिलिजियस सिंक्रेटिझम म्हणजे इव्हन प्रिलिमसाठी प्रिपेअर करत असताना अकबरचे जे काही सामाजिक धोरणं वगैरे असतील तुम्ही NCERT जरी रीड केलं तरी त्याच्यावरून हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन याच्यामध्ये डील होऊ शकतो. त्यानंतर आपण बघितलं की थर्ड द स्कल्प्टर्स फील्ड द चंदेला आर्ट फॉर्म विथ रिझिलियंट विगर अँड ब्रेथ ऑफ लाईफ म्हणजे आजच्यामध्ये म्हणू शकतो चंदेला आर्ट फॉर्म जो तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता जर तुम्ही थोडं UPSCचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जर तुम्ही अनालिसिस केलं ना, एक तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, की बऱ्यापैकी ते जे तर अर्ली मिडिवल इंडियामधून क्वेश्चन्स आहेत हे विचारायला लागले. म्हणजे जो टॉपिक अजूनपर्यंत टच नसतो किंवा कॅन्डिडेटकडून दुर्लक्ष असतो, त्याच्यावर ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारतात. आता 2022 मध्ये एक प्रश्न विचारला होता. हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट मेडिवल इंडियन टेम्पल स्कल्पचर रिप्रेझेंट द सोशल लाईफ ऑफ दोज डेज. ठीक आहे, म्हणजे तत्कालीन काळातील म्हणजे मध्ययुगीन भारतामधली जी सामाजिक परिस्थिती आहे ते मंदिरांवरचे जे काही स्कल्पचर्स असतील किंवा मूर्ती असतील त्याच्यावरून कसं समजून घेतलं जाऊ शकतं. आता हा जो स्कल्पचरचा क्वेश्चन आहे ना, तर याच्याशी तुम्ही हा जो विचारलेला प्रश्न आहे याच्यामध्ये लक्षात घ्या. द स्कल्प्टर्स म्हणजे थोडक्यात हे जे काही मूर्तिकला असेल तर त्याच्या संदर्भातलं विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आर्ट फॉर्म म्हणजे की कशा पद्धतीने रेझिलियंट वगैरे आहे तर तिथली जी लाईफस्टाईल ही कशा पद्धतीने त्यांनी रिफ्लेक्ट केलेली आहे. म्हणजे ही थीम जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलेली असली ऍटलिस्ट चंदेला आर्ट फॉर्मचे जर 2-4 पॉईंट जर तुम्हाला माहित असतील जे तुम्ही प्रिलिम्स मध्ये प्रिपेअर वगैरे करतात तर याचा उपयोग करून तुम्ही त्याचा आन्सर काय करू शकता तर डील करू शकता. आता या व्यतिरिक्त अजून तुम्ही बघू शकता की आर्किटेक्चरल फॉर्म मध्ये आता आर्किटेक्चरल फॉर्म मध्ये बघत असताना ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. आता 2024 मध्ये होते त्यांनी चोलांवर विचारले. आता तसं म्हणू शकतो चोलांवर अगोदर पण प्रश्न विचारले गेले आहेत. त्याच्यानंतर पल्लवास जे होते ठीक आहे पल्लवाजवर क्वेश्चन म्हणजे हा जो पार्ट येतो ना हा अर्ली मिडिवल इंडियाचा जो पार्ट आहे तो तिथून आपल्याला येत असताना दिसतो चोलांच्या बाबतीमध्ये. पल्लवास जे होते ते तर हर्षाच्या कंटेम्पररी होते. ओके म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित बघितलं ना एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जे डायरेक्शन आहे आपल्याला ते डायरेक्शन लक्षात येते आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो तर या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे, हा क्वेश्चन चला त्याच्यानंतर आपण 11 नंबरचा प्रश्न बघितला महात्मा ज्योतिराव फुले चं जे काही कंट्रीब्युशन असेल त्याच्या संदर्भामध्ये. आता महात्मा फुलेंच्या संदर्भात पण बरेचसे काही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स वगैरे आलेले होते किंवा आपण जेव्हा मॉडर्न इंडियन हिस्ट्री वगैरे स्टडी करतो तर सोशल रिफॉर्मर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले वगैरे असेल तर त्यांना देखील अभ्यासलं जातं. त्याच्यामुळे हा प्रश्न पण डील करण्यासाठी जे बेसिक मिनिमम सफिशियंट कंटेंट पाहिजे ते तुमच्याकडे काय कॅन्डिडेटकडे अवेलेबल राहायला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जर आपण म्हणू शकतो 12th नंबर ट्रेस इंडियाज कन्सोलिडेशन प्रोसेस म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामध्ये भारताची जी काही कन्सोलिडेशन प्रोसेस होती म्हणजे भारत कशा पद्धतीने त्या फाळणीमधून वगैरे सावरला त्यासाठी भारतामध्ये कुठले राजकीय त्याच्यानंतर शैक्षणिक असे आर्थिक वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कुठले होते आणि त्याच्यानंतर भारताने त्याला कसं डील केलं त्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला दिसतोय. पुन्हा बरेचसे कॅन्डिडेट जे आहेत युपीसाठी प्रिपेअर करत असताना वर्ल्ड हिस्ट्री आणि पोस्ट इंडिपेंडन्स कडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात. तर इथे थोडं लक्षात आलं असेल की प्रश्न विचारत असताना ते इक्वली विचारतायत त्याच्यामुळे एक 10 किंवा 15 मार्काचा क्वेश्चन स्किप करणे किंवा सब स्टँडर्ड ऑफ आपण म्हणू शकतो आन्सर लिहिणे हे या ठिकाणी काय तुमचं मार्क्स त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होतात. मग आता जर तुम्ही हे लक्षात घेतलं की पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचे जे क्वेश्चन्स आहेत त्या पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाच्या क्वेश्चन्स मध्ये ते थीम्स जर आपण लक्षात घेतले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर जर तुम्ही थोडं ओव्हरलुक जरी केलं असतं तरी बऱ्यापैकी काही टॉपिक्स किंवा त्याच्यामधले जे हे आन्सर लिहित असताना त्याच्यातले जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला हे आन्सर लिहायला काय तर कामात लागलं असतं. आता त्या पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स
हा पॉलिटिकल डायमेन्शन मध्ये कव्हर करू शकले असते, त्याच्यामधले जे काही पॉईंट्स होते. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू आणि सोशिओ कल्चरल प्रॉब्लेम्स कोणते होते भारतामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला डील करण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग, म्हणजे आपण असं म्हणू शकतो सोल्युशन्स घेतलेले आहेत. त्या ओरिएंटेशन जर गेलं तर ते सोशिओ कल्चरल प्रॉब्लेम मध्ये जर आपण बघू शकतो की समजा लँग्वेज रिलेटेड असेल, जे डिस्प्लेस झालेले लोक होते ते असेल, शेतीमध्ये अन्नधान्याची कमतरता होती ती असेल, ट्रायबल जे असेल त्यांचं सोसायटीमध्ये इंटिग्रेशन असेल, तर म्हणजे याच्या आपण असं म्हणू शकतो. आणि प्रोसेस ऑफ सॉरी हा इंडियन प्रिन्सली स्टेट्सच्या संदर्भामध्ये होता. हा इंडियन प्रिन्सली स्टेटच्या संदर्भातला जो क्वेश्चन होता, आपण हा कशाशी पण जोडू शकलो होतो की रिऑर्गनायझे सॉरी इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स इन इंडिया. मग जो पॉलिटिकल डायमेन्शन आहे, तो पॉलिटिकल डायमेन्शन पण याच्यामध्ये काय तर कव्हर करू शकलो असतो. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची डिबेट वगैरे, म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस वगैरे जे असेल ते त्याच्यानंतर क्रिटिकल एक्झाम आणि द कंपल्शन विच प्रॉम्प्टेड इंडिया टू प्ले डिसायसिव्ह रोल इन एमर्जन्स ऑफ बांगलादेश. म्हणजे याच्यामध्ये हा जो काही पॉलिटिकल किंवा रिफ्युजीजचा इश्यू वगैरे असेल तो तुम्ही लिहू शकले असतात. तो एक होता. ताशकंद अग्रीमेंट 1966, इंडिया पाकिस्तान वॉर वगैरे, पॉलिटिकल डायमेन्शन किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड जो डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये इथं प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे इकॉनॉमी आणि इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यामध्ये पण हे डायमेन्शन काय करू शकले असते, तुम्ही कव्हर करू शकले असते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लोगन जय जवान जय किसान, म्हणजे थोडक्यात ऍग्रिकल्चरचा प्रॉब्लेम होता, इकॉनॉमिकल डायमेन्शन. आणि याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की म्हणजे लँड रिफॉर्म जे असतील तर लँड रिफॉर्मच्या संदर्भात हे डायमेन्शन सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला काय ठरतात तर इम्पॉर्टंट ठरतात, आणि ते आपल्याला काय करतात तर डायरेक्शन देतात. नाही तुम्ही 100% पण ऍटलीस्ट 70% 80% जे पॉईंट्स असतील ते तर तुम्ही याच्यामधून काय करू शकले असते तर कव्हर करू शकले असते. जर तुमचं ऑलरेडी जर प्रिपेअर झालेलं असेल, कव्हर झालेलं असेल पोस्ट इंडिपेंडन्स, तो नो प्रॉब्लेम. लिहिण्यासाठी काय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. त्याच्यानंतर 13 नंबरचा जर क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघितला ना, तर फ्रेंच रिव्होल्युशन हॅज इंड्युरिंग रिलेव्हन्स टू कंटेम्पररी वर्ल्ड. म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे की जी फ्रेंचची राज्यक्रांती झाली होती त्याचा जो काही संबंध किंवा परिणाम जो आहे तो समकालीन काळामध्ये पण आपल्याला दिसायला मिळतो. आता वर्ल्ड हिस्ट्रीचे प्रश्न बघा मित्रांनो. वर्ल्ड हिस्ट्रीच्या प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात येतं की 2019 मध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता, एक्सप्लेन हाऊ द फाउंडेशन्स ऑफ मॉडर्न वर्ल्ड वेअर लेड बाय द अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्युशन्स. सेम क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी अमेरिकन रिव्होल्युशनचा जो पार्ट आहे ना हा डायमेन्शन कट करून टाकला आणि फक्त फ्रेंच रिव्होल्युशन राहू दिला. आणि हा जो काही मॉडर्न वर्ल्ड आहे किंवा याचं आन्सर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही प्रिपेअर करून ठेवलं असतं मॉडेल आन्सर, इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते पॉईंट बिल्ड करून जे असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं तर लिहायचं, म्हणजे डायरेक्टली रेप्लिकेट होतं. फक्त एक डायमेन्शन विना म्हणजे काय म्हणत होतो या ठिकाणी तर मायनस होतोय. बाकी फ्रेंच रिव्होल्युशनचं जे असेल तर मॉडर्न वर्ल्डवर काय इम्पॅक्ट आहे किंवा त्याने मॉडर्न वर्ल्डचं फाउंडेशन कशा पद्धतीने ठेवलं, तोच तुम्हाला प्रश्न जो आहे या ठिकाणी काय जर फिरून विचारला आहे. म्हणून पीवायक्यूचं जे इम्पॉर्टन्स आहे हे पीवायक्यूचं इम्पॉर्टन्स निग्लेक्ट करून त्या ठिकाणी चालणार नाही. आणि खास करून जे कॅन्डिडेट आता राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतायत किंवा युपीएससी मराठीतून प्रिपेअर करत असतील तर त्यांच्यासाठी आपण काय केलंय की जे काही युपीएससीचे क्वेश्चन्स आहेत म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंतचे, ते इंग्लिश बरोबर ते मराठी हे असे आपण कॅन्डिडेटला काय करतो तो प्रोव्हाइड करतोय. आणि ते आपण टॉपिक वाईज पण काय करून दिले तर क्लासिफाय करून दिले, जेणेकरून जेही कॅन्डिडेट सेल्फ प्रिपेअर करत असतील ठीक आहे तर त्यांना लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. कारण थीमॅटिक अनालिसिस हे कदाचित नवीन जे मुलं असतील तर त्यांना समजायला डिफिकल्ट जाऊ शकतो. तर आता आपण कुठे बोलूया मित्रांनो की आणि हे जे काही पीवायक्यूज असतील तर तुम्हाला फ्रीली आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील, आणि त्याची जी काही लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ती आपल्या युट्यूब चॅनलचं जे काही डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता याच्यामध्ये आपण काय करूया की याचा जो काही मॉडेल आन्सर आहे हे मॉडेल आन्सर आपण त्याच्यामध्ये काय, आता हे मॉडेल आन्सर मी तुम्हाला वाचून नाही दाखवणार, हे तुम्हाला मी देणारच आहे, तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये फक्त जे महत्त्वाचे पॉईंट्स मला हायलाईट करायचे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं. एक म्हणजे प्रश्न समजून घेत असताना गल्लत करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे काय की मल्टीडायमेन्शनल आन्सर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता. त्याचबरोबर जर इथं लक्षात घेतलं तर आन्सर लिहित असताना इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर मेन बॉडी आणि कन्क्लुजन हे कसं, आणि याच्यामध्ये तुम्ही काही व्हॅल्यू एडिशन वगैरे करू शकले असते का किंवा काही डायग्राम वगैरे काढण्याचा स्कोप होतो का, तेवढं आपण त्याच्यामध्ये काय करणार तर बघणार आहोत. आता पहिला जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ द अर्बन आर्किटेक्चर. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे हडप्पा वास्तुकलेची जी काही ठळक वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी ते काय तर असले पाहिजे. प्रश्न किती मार्कांसाठी तर 10 मार्कांसाठी, आणि किती शब्दांमध्ये लिहायचं तर 150 शब्दांमध्ये लिहायचं. थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन करत असाल तर आता इथे मी पहिलेच दिलेले आहे कॅन्डिडेटला गोष्टी समजली पाहिजे म्हणून वर्ड लिमिट या ठिकाणी मी पाळलेली नाहीये. वर्ड लिमिट म्हणजे 150 शब्दांपेक्षा जास्त असेल, हे खास करून कॅन्डिडेटला समजलं पाहिजे वाचताना, त्याच्यासाठी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्ही लिहित असताना त्या ठिकाणी तुमचं जे इंट्रोडक्शन असणार आहे हे 20 ते 30 शब्दाच्या वरती जाऊ नका. म्हणजे थोडक्यात 15 to 20% ऑफ वर्ड लिमिट असेल त्याच्यावरती तुमचे जे काही इंट्रोडक्शन ते जाऊ देऊ नका. का कारण आपल्याला मार्क जे आहेत ते मेन बॉडीचे मिळतात. लक्षात घ्या, इंट्रोडक्शन आपल्याला काय करतायत तर ड्राईव्ह करतोय ते मेन बॉडीकडे,
आणि इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर, कन्क्लुजन लिहिल्यानंतर ते आन्सर काय होतं, तर होलसम होतंय. आपण म्हणू शकतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर होतंय. म्हणून इंट्रोडक्शन पण महत्वाचं आहे. मग याच्यात लिहित असताना तुम्ही काय हिस्ट्रीचे डायमेन्शन, प्रश्न हिस्ट्रीवर आलेला आहे किंवा हिस्ट्री रिलेटेड आहे, आर्ट अँड कल्चर रिलेटेड आहे. म्हणून हिस्ट्रीचे जे डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आन्सरमध्ये तर रिफ्लेक्ट होणे गरजेचे आहे. मग त्याच्यामध्ये टाइमलाईन असेल, पर्सनॅलिटीची नावं असतील, प्लेसेसची नावं असतील, कुठे काही एक्सकव्हेशन किंवा स्टडी झाले असेल त्याचं असेल, कोणाचं काही व्ह्यू पॉइंट असतील, हे जे काही टाइमलाईन असेल, मॅप असेल, हे जे डायमेन्शन आहे ना हिस्ट्रीच्या आन्सरला हिस्ट्रीचं आन्सर बनवतात. म्हणून हे तुमच्या इथे कुठेतरी दिसणं गरजेचं आहे. मग आता हडप्पा संस्कृतीची सुरुवात तुम्ही टाइमलाईन जर डिफाईन केली, तो एक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ज्याही गोष्टी तुम्ही डिस्कस करत आहात तर त्याच्यामध्ये जे आपण म्हणू शकतो की हडप्पन आर्किटेक्चर, यामध्ये विचारले त्यांनी आर्किटेक्चर. ठीक आहे. मग वास्तुकला. मग वास्तुकलेमध्ये कुठले डायमेन्शन येऊ शकतात? एक तर तुम्ही ते इंट्रोडक्शनमध्ये क्लासिफाय करू शकता. म्हणजे मेन्शन करू शकता किंवा हे जे काही हडप्पन आर्किटेक्चर आहे किंवा वास्तुकला असेल, याच्या संदर्भात तुम्ही जी माहिती देताय, तर ते कशाच्या आधारे देतात? मग आता हडप्पा, मोहेंजोदारो, धोलावीरा या ज्या महत्त्वाच्या हडप्पन संस्कृतीमधल्या काय साइट्स आहेत, त्या ठिकाणी काय झालेलं तर उत्खनन झालंय आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या संदर्भातली जी माहिती ती माहिती मिळते. तेवढं होत असताना तुम्ही इथं छोटाफार जो मॅप असेल, तर मॅप या ठिकाणी काढू शकता. जेणेकरून काय आहे, तुम्हाला इथे जी काही हडप्पा संस्कृती आहे, ती अशी हडप्पा संस्कृती त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. म्हणजे याच्याने काय होणार तुमचे जे व्हॅल्यू एडिशन आहे, ते व्हॅल्यू एडिशन त्या ठिकाणी येऊ शकतं. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय टाउन प्लॅनिंग असेल, मग आता टाउन प्लॅनिंगमध्ये असेल, तर कशा पद्धतीने घरांची रचना वगैरे होती. मग त्याच्यामध्ये आपण ग्रीड पॅटर्न म्हणतो. जाळीदार रस्त्यांची रचना वगैरे होती. ठीक आहे. पॉइंट पण लिहित असताना तुमचा कन्साइज असला पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी असला पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. हे 3 ते 4 पॅरामीटर हे महत्वाचं आहे. नाहीतर फक्त तुम्ही फॅक्ट्स लिहिताय, पण त्याचं आर्टिक्युलेशन नाही, तर काही कामाचं नाही. फक्त तुम्ही आर्टिक्युलेशन लिहितात, पण रिलेव्हंट फॅक्ट नाही, तरी काही कामाचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही आर्टिक्युलेशन आणि फॅक्ट्स लिहितायत, पण एकदम ओघळ ते लिहितायत, फार मोठं-मोठं लिहितायत, त्यालाही काही अर्थ नाही. पण ते काय असलं पाहिजे, फॅक्ट्स असले पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी वे असलं पाहिजे, स्क्रिप्ट्स वेमध्ये लिहिलं गेलेलं पाहिजे, कमीत कमी शब्दांमध्ये. इन द सेन्स समोरच्याने वाचलं तर त्याला समजलं पाहिजे, समजायची गरज पडली नाही पाहिजे याच्यासाठी. आणि मग त्यानंतर तुम्ही याच्यामुळे काय होणार, तुम्ही जास्तीत जास्त डायमेन्शन आहे तुमच्या आन्सरमध्ये काय करू शकतात, तर कव्हर करू शकतात. तर तो एक पार्ट तो तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आणि मग थोडं त्याला एक्सप्लेनेशन करण्याची गरज आहे का? किंवा तुम्ही करू शकतात का? तर याच्याने तुम्हाला काय देणार आहे, तर व्हॅल्यू एडेड. काही जण फक्त लिहिते जाळीदार रस्त्यांची रचना. ठीक आहे. एवढं लिहून देतील. बाकी काहीतरी एक्झाम्पल देऊन देतील. हडप्पा आणि मोहेंजोदारो. एवढं दिसलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? थोडं सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये त्याला लिहा. मी म्हणत नाही जास्त 3-4 ओळीमध्ये लिहा. पण ॲट लीस्ट एक 2 ओळीमध्ये किंवा दीड ओळीमध्ये जरी तुम्ही थोडं एक्सप्लेन करून सांगितलं, ज्यावेळेस तो एक्झामिनर वाचतो ना, तर त्याला लक्षात येतं की तुम्हाला जे म्हणायचं आहे ना, तर म्हणजे तुमचं आर्टिक्युलेशन स्किल चांगलं आहे. आणि तो प्रभावित होऊन मग तुम्हाला जो मार्क आहे, तो मार्क पण त्या पद्धतीने काय तर देतो. त्याच्यानंतर गडी आणि खालच्या नगरातली विभागणी म्हणजे त्याला सिटाडेल आणि लोअर टाउन आहेत. तर त्या संदर्भामध्ये विटांचा काही एकसमान आकार प्रपोर्शनेटमध्ये जो असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, की कशा पद्धतीने विभागणी वगैरे केलेली आहे, ती विभागणी आहे. त्याच्यानंतर काय गोष्टी आहे आणि काय गोष्टी नाही. बरेच जण लिहितील काय-काय गोष्टी आहेत, पण काय गोष्टी नव्हत्या. ते भव्य राजवाड्यांचा अभाव वगैरे, तर ते पण त्या ठिकाणी काय तर लिहू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं किल्लेबंद, तटबंदी वगैरे त्या ठिकाणी होती. मग संरक्षणाचा जो पैलू आहे, तो त्याच्यामध्ये येतोय. त्याचबरोबर जलव्यवस्थापन आणि स्वच्छता. आता जलव्यवस्थापन वॉटर हार्वेस्टिंग ज्या काही टेक्नॉलॉजी म्हणजे आपण म्हणू शकतो टेक्निक्स किंवा टेक्नॉलॉजीज आहेत, या पण त्यांनी काय तर वापरलेलं होतं. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, की मोहेंजोदरोमधले जे महान स्नानागार आहेत, ते ते कदाचित कसे आता त्याच्या संदर्भात वेगवेगळे विचार आहेत हिस्टोरियन्सचे. पण मग आपल्याला इथं महत्वाचं काय जल व्यवस्थापनामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो का? तर करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याचशा घरांमध्ये विहिरी वगैरे होतात, पाण्याचा साठा करण्यासाठी वगैरे. त्याचं डायमेन्शन तुम्ही त्याच्यात लिहू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर धोलावीरा. मग धोलावीराच्या संदर्भात मग युनेस्कोने त्याची कल्चरल साइट म्हणून त्याला लिस्टिंग दिली 2021 मध्ये. ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे जर काही नवीन गोष्टी तुम्ही काय करतात, बाकीच्यांपेक्षा जर लिहिलं, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे, तर मार्क हे जास्त मिळणार आहे. ते झालं जलव्यवस्थापन. मग आता त्याच्यानंतर घरं वगैरे कशा पद्धतीची होती, त्यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं होतं, ते पण त्याच्यामध्ये काय तो डायमेन्शन तुम्ही इन्क्लूड करू शकता. मग अनेक लेयर म्हणजे आपण स्टोरीजचे घरं होते. मोहेंजोदडोमध्ये मोठ्या विटा वगैरे सापडलेल्या आहेत. म्हणजे मोठ्या विटांच्या भिंती वगैरे सापडल्या, जाड भिंती सापडल्या. मग काहींचं म्हणणं आहे इतिहासकारांचं, की कदाचित त्या ठिकाणी 2 मजली किंवा 3 मजली घरी असू शकतात. ठीक आहे. आणि घरामध्ये अनेक जे काही खोल्या वगैरे असतील ते. मग घरामध्ये जे असेल प्रायव्हसीचा जो कन्सर्न असेल तो कशा पद्धतीने, खिडक्यांची रचना कशी होती. म्हणजे थोडक्यात हे जे काही आर्किटेक्चरल डायमेन्शन्स आहेत, हे तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर इन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट जर तुम्ही इन्क्लूड केला, तर तुम्हाला तो अजून ॲडेड व्हॅल्युएशन जी असेल किंवा ॲडेड व्हॅल्यू जी असेल, तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आता मेसोपोटामियामध्ये बघितलं, जिग्रत ज्यामध्ये जसे स्ट्रक्चर वगैरे होते. त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर हडप्पामधले लोक जास्त युटिलिटेरियन म्हणजे उपयोग कशा पद्धतीने करता येईल त्याच्यावर जास्त फोकस होता.
आणि मेसोपोटामियामध्ये वगैरे जे होते तर भव्य दिव्यता जी असेल ते दाखवण्यावर जास्त त्यांनी काय केलंय तर फोकस केलेला आहे. मग दोघांमधलं जे कंपॅरिझन आहे ते तुम्ही आर्किटेक्चरल वेमध्ये दाखवू शकता. फक्त काय आहे हे तर लिहायचंच आहे. काय नाही आहे ते पण लिहा. त्याच्यानंतर त्याचं जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन समकालीन काळातील कुठल्या ज्या काही संस्कृती असतील त्याच्याशी जर करता आलं तर त्याच्याशी करा. किंवा हडप्पा संस्कृतीनंतर कुठल्या संस्कृती आलेल्या असतील त्याच्याशी जर तुम्ही त्याचं थोडं 1-2 लाईनमध्ये कंपॅरिझन केलं तर हे तुम्हाला काय देतं तर डायव्हर्सिफाईड आपण असं म्हणू शकतो की जे डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन देतात. पण तुमचं आन्सर काय होतं बाकीच्यांपेक्षा स्टँडर्ड होतं. कारण बाकीचे जे हे सगळ्या गोष्टी लिहिणार जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याला काही वेगळ्या गोष्टी करायच्या नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला स्टँड आउट करायचं आहे क्राऊडमध्ये तर असे काही जे डायमेन्शन्स आहेत ते तुमच्या उत्तरामध्ये काय येणे गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण हिस्ट्री टीचिंग करतो किंवा शिकवतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कुठलाही सब्जेक्ट किंवा टेस्ट सिरीज पण कंडक्ट करतो. तर महत्त्वाचा फोकस हा कशावर असतो कॅन्डिडेटच्या अॅनालिटिकल स्किल बिल्ड करण्यावर. कंटेंट तुम्हाला येतंय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन कसा तुम्ही त्याच्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने डायमेन्शन इन्क्लूड करू शकता. तुमचा आन्सर डायव्हर्सिफाईड वेमध्ये कशा पद्धतीने लिहू शकतात त्याच्यावर आपला काय असतो तो फोकस असतो. त्याच्यानंतर मग सार्वजनिक आणि प्रशासकीय काही वास्तू वगैरे असतील ते कशा पद्धतीच्या होतात. त्याच्यामध्ये काही ग्रॅनरीज त्याला आपण म्हणू शकतो धान्याचे कोठारे वगैरे होते. तो पण एक आर्किटेक्चरचा भाग झाला. ठीक आहे. सभामंडप सारखे काही गोष्टी होते का त्या ठिकाणी? ठीक आहे. गोदी आणि कोठारे वगैरे होते लोथलमध्ये ते. मग आता धार्मिक आणि प्रतिकात्मक वास्तुकला वगैरे त्याच्या संदर्भातली जी असेल संरचना. आता मंदिरांचा अभाव त्या ठिकाणी दिसतो. नव्हते आपल्याला माहिती आहे. मग ते लिहिलं त्या ठिकाणी आपलं लक्ष येतं की ती वास्तुकला त्या ठिकाणी नव्हती. कालीबंगन येथे अग्निवेदी म्हणजे धर्माशी संबंधित असणारे जे काही डायमेन्शन्स आहेत. मग तिथे जे काही अग्निवेदी वगैरे जे तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जे आर्किटेक्चरल स्किल्स यूज केलेले आहेत. ठीक आहे. मग त्याचे डायमेन्शन्स असतील, त्याचं साईज कसं असलं पाहिजे. मग त्याच्या संदर्भात पण काय तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर दफन वास्तुकला. कशा पद्धतीने त्याच्या ग्रेव्ह यार्ड्स वगैरे होत्या. या कशा पद्धतीने तयार केल्या होत्या. माणसांना कशा पद्धतीने पुरलं गेलेलं होतं. तो पण एक आर्किटेक्चरल डायमेन्शन काय तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. आणि तुलनात्मक दृष्टिकोन जर पुन्हा इजिप्तच्या पिरॅमिडशी जर केलं तर हडप्पामध्ये जी काही धार्मिक वास्तुकला ही साधी आणि विकेंद्रित होती. मग साधीच्या पद्धतीमध्ये अशी काही जसं इजिप्तमध्ये जे असेल तर पिरॅमिडला एक रिलिजियस अँगल पण होता. तसं हडप्पा संस्कृतीमध्ये कुठलं मंदिर वगैरे सापडत नाहीये. आणि त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं की बऱ्याच ठिकाणी जे काही म्हणजे मदर गॉडेसेसच्या मूर्ती वगैरे भेटल्या आहेत. मग कदाचित आणि नेचरचं ते वर्शिप करत होते. म्हणून आणि प्रत्येकाची जी काही धार्मिक संकल्पना असेल ती काय होती तर वेगवेगळी दिसते. म्हणजे समूहानुसार ती वेगवेगळी दिसते. म्हणून या ठिकाणी ती विकेंद्रित पद्धतीची होती असं म्हणता येऊ शकतं. आता याच्यामध्ये तुमच्या 150 वर्ड्समध्ये जेवढं मॅक्सिमम डायमेन्शन तुम्ही कव्हर करू शकता तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार तर मार्क मिळणार. कारण क्वेश्चन हा काय आहे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं दुसरं एक्झामाइन द मेन एस्पेक्ट ऑफ अकबर्स रिलिजियस सिंक्रेटिझम म्हणजे अकबराच्या धार्मिक समन्वयाच्या प्रमुख पैलूंचे परीक्षण करा. आता अकबराचा जे धार्मिक समन्वय तर मग आता प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे. मग थोडक्यात आपल्याला अकबरची जी रिलिजियस सिंक्रेटिझम किंवा धार्मिक समन्वयाचे जे काही धोरण आहे त्याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं लिहायचं. लिहित असताना आपल्याला काय करायचं सपोर्टिंग फॅक्ट जे सपोर्टिंग फॅक्ट्स त्या ठिकाणी काय केले गेले पाहिजे तर लिहिले गेले पाहिजे. आता इथे जरी क्रिटिकली एक्झामाइन नाहीये फक्त एक्झामाइन आहे. तर तुम्ही काउंटर आर्ग्युमेंट जो आहे तो काउंटर आर्ग्युमेंट पण देऊ शकतात. म्हणजे अकबरची जी काही रिलिजियस सिंक्रेटिझमची जी पॉलिसी जी इतिहास लेखकांनी वगैरे संबोधली जाते तर त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही व्ह्यू पॉईंट देऊ शकता. कारण आता जर तुम्हाला माहित असेल हा टॉपिक बराचसा डिस्कशनमध्ये होता. आता जसं न्यू एनसीईआरटीज वगैरे तर काय केलं तर ते पब्लिश होणं चालू आहे. तर त्याच्यामध्ये बरेच मुघलांना काही वेटेज वगैरे देण्यात नाही आलं. आणि बऱ्यापैकी जे काही लेफ्ट ओरिएंटेड आपण हिस्टोरियन्स म्हणू शकतो किंवा स्कॉलर्स म्हणू शकतो तर त्यांनी क्रिटिसाइज केलं की अगोदरच्या एनसीईआरटीज मध्ये मुघलांना वगैरे वेटेज होतं. आताच्या याच्यामध्ये वेटेज नाही आहे. बऱ्याच वेळेस काउंटर देत असताना सांगितलं की जे लेफ्ट लिनिंग हिस्टोरियन्स आहेत तर त्यांनी प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे की अकबर किंवा मुघलांचं महिमा मंडन केलेलं आहे. आणि त्यांनी कधीच सांगितलं नाही की अकबर हा किती क्रुएल होता. जवळपास त्याच्या अर्लियर फेजमध्ये 30,000 लोक असतील तर त्यांनी मारले होते. मग त्याचा फक्त चांगलाच व्ह्यू पॉईंट त्यांनी दाखवलाय. तर त्याचा डार्क साईड जिथे डार्क साईड त्या ठिकाणी दाखवलेली नाही. हा जो टॉपिक होता हा टॉपिक बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की करंट अफेअर्समध्ये पण होतात आणि डिस्कशनमध्ये पण होतं. तुम्ही जर व्यवस्थित करंट वगैरे कव्हर करत असाल किंवा हे जे डिबेट वगैरे असेल त्याच्यावर तुमचं व्यवस्थित लक्ष असेल तर याच्यातले जे काउंटर पॉईंट आहे हे काउंटर पॉईंट पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सर्वसाधारण कॅन्डिडेट आहे जो एनसीईआरटी वाचून आलेला आहे तो तर अकबराचं कॉन्ट्रिब्युशन लिहिणारच आहे. त्याच्यासाठी काही वेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जे क्रिटिकल डायमेन्शन आहे ते जर तुम्ही ओपन नाही केले तर एक्झामिनरला लक्षात नाही येणार की तुमचं व्ह्यू ऑफ अंडरस्टँडिंग जो असेल तर तुमची जी अंडरस्टँडिंग ही बाकीच्यांपेक्षा ब्रॉड आहे. आणि एक्झामिनेशनमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे क्राऊड देते ना त्याच्या ऍडेड ऑनच काय करायचं तुमच्या उत्तरपत्रिकेवर त्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जे मार्क आहेत ते जास्त मिळतील. मग आता पुन्हा सुरुवात करत असताना हिस्टॉरिकल अँगल्स जे असतील किंवा डायमेन्शन्स कारण प्रत्येक सब्जेक्ट असतो त्याचा एक गाभा असतो. हिस्ट्रीचा आहे, जिओग्राफीचा आहे, सोसायटीचा आहे, पॉलिटीचा आहे, इकॉनॉमीचा आहे.
तर ते प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड जे काही की डायमेन्शन्स असतात, जे त्या विषयाचं उत्तर ते बनवतात, तर ते तुमच्या उत्तरामध्ये येणे गरजेचं आहे. आता तर टाइम पिरियड वगैरे असेल तो इन्क्लूड करणे. ठीक आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये काही ओव्हरव्ह्यू किंवा त्याचे काही रिलिजियस डायमेन्शन्स वगैरे असतील किंवा रिलिजियस पॉलिसी असेल, त्याच्या संदर्भातला जो ओव्हरव्ह्यू आहे तो तुम्ही या ठिकाणी काय तर देऊ शकता. मग आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की तात्विक पाया आणि राजकीय काय म्हणजे आता पुन्हा आपण याला जे त्याचं रिलिजियस सिन्क्रेटिझम आहे किंवा धार्मिक समन्वय ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही काय करू शकता तर वेगवेगळ्या भागांमध्ये क्लासिफाय करू शकता. मग सुलह कुलची जी पॉलिसी आहे, आता ही कुल कशामध्ये दिलेली आहे तर आपण म्हणू शकतो ऐन अकबरीमध्ये दिलेलं आहे अबुल फजलच्या. ठीक आहे. याच्यामुळे काय की सर्व धर्मांचे काय तर समन्वय साधला गेला पाहिजे. म्हणजे हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत, हिस्टॉरिकल फॅक्ट्स आपल्या उत्तरामध्ये काय तर आले पाहिजे. जेणेकरून तुमचं उत्तराचं जे वजन आहे ते त्या ठिकाणी काय करतात तर वाढत आहे. त्याच्यानंतर राजकीय एकीकरण. आता राजपूत पॉलिसी असेल, जैन समाजासंदर्भात त्यांचे रिलेशन्स असतील, पारसींबरोबर असतील, त्यांच्यामध्ये पण आपल्याला काय दिसतं त्यांचं जे काही धार्मिक समन्वयाची जी काही संस्कृती किंवा त्याचे जे धोरण आहे ते आपल्याला लक्षात येतंय. विविध धर्मांचे त्यांचे वैयक्तिक संबंध होते. मग तर त्याच्यामध्ये सुलेकुलची पॉलिसी तर होतं. मग त्याच्यामध्ये इबादतखाना असेल त्या संदर्भात. त्यानंतर त्यांनी बरेचसे जे काही वेगवेगळ्या धर्माचे जे काही आपण असं म्हणू शकतो महत्त्वाचे अनुयायी होते किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही धर्मोपदेशक होते त्यांना त्यांनी बोलावलं होतं. मग गोव्यामध्ये समजा आपण म्हणू शकतो की ज्युसेट्स त्यांनी बोलवले होते. ख्रिश्चन जे काही पादरी वगैरे असतील तर त्यांना त्यांनी बोलावलं होतं. फादर मॉन्सरॅट वगैरे ते आले होते. त्यांच्याशी डिस्कशन असेल. त्याच्यानंतर जे काही जैन संत वगैरे असतील त्यांच्याशी डिस्कशन असेल. ते गोष्टी तो काय करत असत तर अकबर करत असत. त्याच्यानंतर ऑर्थोडॉक्स उलेमांचा जो विरोध आहे तो विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आता त्यांची जी काही वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, मग त्यांची जी मजहरची पॉलिसी असणार आहे किंवा इबादतखान्यामध्ये जरी आपण बघितलं त्याच्यामधून त्याला लक्षात यायला लागलं बऱ्यापैकी, की जे उलेमाज वगैरे असतील तर स्वतःचं म्हणणं ते थोपटायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मग ते पण तुम्ही त्या ठिकाणी काय तर लिहू शकता. सुफीवादाचा जो प्रभाव आहे तो पण त्याच्यावर काय तर पडलेला आहे. मग चिश्ती सुफीमध्ये शेख सलीम चिश्ती जो असेल, तर त्यांचा पण इम्पॅक्ट जो आहे तो कोणावर दिसतो आपल्याला तर अकबरवर दिसतोय. मग नंतर इन्स्टिट्यूशनल आस्पेक्ट असेल, जिझिया कर त्यांनी काय केलं होतं तर रद्द केला होता. ठीक आहे. जरी थोडा काळासाठीच चालला. नंतर औरंगजेबने त्याला रिवाईव्ह केलं होतं. नंतर हा इबादतखाना ऑलरेडी आपण मग वेगवेगळे जे काही ख्रिश्चन जेसुइट्स असतील, जैन असतील, हिंदू विद्वान त्यांना बोलवलं आणि तिथे जो डिस्कशन करत असत. त्याच्यानंतर बरेचसे जे काही असेल ट्रान्सलेशन डिपार्टमेंट त्याने कारखाना जो असेल स्पेसिफिकली ट्रान्सलेशनसाठी काय केलं होतं तर म्हणजे एस्टॅब्लिश केलं होतं आणि तिथे संस्कृतमधले जेवढे महत्त्वाचे टेक्स्ट होते ते पर्शियन लँग्वेजमध्ये काय केलं तर ट्रान्सलेट करून घेतले. त्याच्यामध्ये महाभारत असेल, रामायण असेल, बायबल असेल यांचं पण इन्क्लुजन त्याच्यामध्ये होतं. नंतर दीन इलाही हा जो असेल पंथ थोडक्यात याच्याबद्दल वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत. पण आता जीएस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला फक्त आपण याला कन्साइज वे मध्ये बघूया. म्हणजे इस्लाम, हिंदू, जैन आणि ख्रिस्ती नीतिमूल्यांचं मिश्रण होतं. म्हणजे थोडक्यात त्याला काय एक लॉयल लोकांचा ग्रुप हवा होता. जेणेकरून त्याचं एम्पायर इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते जे काही त्याचे अधिकारी असतील त्याच्याशी ते काय राहतील तर एकनिष्ठ राहतील. त्याच्यासाठी दीन इलाहीची संकल्पना वगैरे त्या ठिकाणी त्यांनी दिली. मग गैरमुस्लिमांची नियुक्ती जी असेल ती महत्त्वाच्या पदांवर दिली. राजा तोडरमल असेल, बिरबल असेल यासारखे. त्यानंतर राजपूत पॉलिसी असेल ती पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात. कारण राजपुतांमध्ये पण काय आहे तर मग मॅरेज अलायन्सेस आहेत. ते पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर इन्क्लूड केलेला आहे. तो शिल्पामध्ये जो काही समन्वय तोही दिसतो. मग बुलंद दरवाजा असेल, जोधाबाई महाल असेल याच्यामध्ये इस्लामिक आर्किटेक्चर आणि इंडियन आर्किटेक्चरचे जे काही वैशिष्ट्य असेल त्याचा मिलाफ आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सांस्कृतिक आणि धार्मिक सहभाग, जैन धर्माचा प्रभाव म्हणजे इन द सेन्स अकबरने हरिविजय सुरी यासारखे जैन साधूंचा आदर केलेला होता. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की जैन सनाधर्म जे असेल तर प्राणी हत्यांवर त्याने बंदी वगैरे घातलेली होती. मग ख्रिस्ती धर्मियांशी संवाद ऑलरेडी आपण बघितलं. हिंदू विधी आणि प्रतीके असेल ते पण त्याने फॉलो केलं. मग तिलक लावणे, झरोखा दर्शन सारखे जो काही प्रथा असेल, सूर्यपूजा असेल याच्यामध्ये त्याने त्या प्रॅक्टिसेस काय केल्या तर फॉलो केलेला आहे. मग पारसी प्रथेमध्ये असेल त्याने अग्निपूजेला असेल त्याला विटेज दिलेला आहे. नवरोज उत्सव त्याने काय केलं तर सुरू केलेला आहे. थोडक्यात जर आपण बघितलं ना की आणि जर तुम्ही याला कंपॅरिझन केलं तर अशोकाशी करू शकेल. जसं अशोकाचा धम्म होता तसंच अकबराने काय केलं होतं जे धार्मिक समन्वय जी असेल पॉलिसी त्या ठिकाणी त्यांनी इम्प्लिमेंट केलेली होती. हे जे काही मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट्स आहेत हे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये काय लिहू शकता. आणि मग याला पुन्हा प्रतिवाद किंवा काउंटर करायचा असेल तर पुन्हाच की आता बरेचसे त्याच्या ज्या पॉलिसीज होत्या या पॉलिटिकली ओरिएंटेड होत्या. म्हणजे थोडक्यात काय की राजपूत पॉलिसी होती. मग याच्यामध्ये दिसत असताना आपल्याला रिलिजियस सिन्क्रेटिझम दिसतं म्हणजे धार्मिक आपण असं म्हणू शकतो समन्वय दिसतो आहे. तर हिंदू मुस्लिम मिलाप दिसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की अकबर सुरुवातीला आल्यानंतर त्याला जेवढे प्रॉब्लेम फेस करावे लागतात इंटरनली आणि एक्सटर्नली त्याला काउंटर करण्यासाठी राजपूत त्याच्याकडे बेस्ट ऑप्शन होतं. म्हणजे तो पॉलिटिकल डायमेन्शन मधून बघितला जाऊ शकतो. दुसरा आस्पेक्ट जर तो याच्यामध्ये म्हटलं की जेवढ्या पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या होत्या त्या टॉप डाऊन अप्रोचच्या होत्या आणि प्रत्येक वेळेस लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलं हे काही गरजेचं नाही.
त्याने जिझिया कर वगैरे जो असेल तो रद्द केला होता. पण रद्द केल्यानंतर पण त्याचे जे सक्सेसर होते, औरंगजेब वगैरे असेल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आलेला त्याचा जहांगीर होता, नंतर शहाजी होता, नंतर औरंगजेब आला. पण तरी औरंगजेबाने पण काय केलेलं नंतर त्याचं काही जिझिया कर असेल तो रिव्हाईव्ह त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे तो पूर्ण लाँग लास्टिंग काळासाठी त्या ठिकाणी राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे हे जे काही काउंटर व्ह्यू पॉइंट आहेत, हे काउंटर व्ह्यू पॉइंट पण आपल्याला त्या ठिकाणी काय मेन्शन करणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, द स्कल्प्टर्स फिल द चंदेला आर्ट फॉर्म विथ रेझिलियंट विगर अँड ब्रेडथ ऑफ लाईफ इल्युस्ट्रेटेड. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलं ते एक्सप्लेन करा. सिम्पली वन डायरेक्शन याच्यामध्ये काही तुम्हाला क्रिटिकल डायमेन्शन वगैरे मेन्शन करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं, जो त्यांनी प्रश्न दिला ना, त्या प्रश्नाला आपल्याला समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर त्याला एक्झाम्पलने काय करायचंय तर एक्सप्लेन करायचंय. आता शिल्पकारांनी चंदेल कलाकृतींना जीवनाची विशालता आणि लवचिक ओझ यांनी भरले. स्पष्ट करा. थोडक्यात काय स्कल्पचर फॉर्म्स असतील चंदेला आर्ट फॉर्म्सचे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं ते लिहायचंय. आता स्कल्पचर्स मध्ये जर आपण म्हटलं म्हणजे मूर्तिकला बघितली, तर मूर्तिकलामध्ये काय एक म्हणजे ज्यावेळेस मूर्तिकला जी असेल ती कुठल्या तरी आर्किटेक्चरचा भाग आहे. म्हणजे मग ते आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला म्हणजे टेम्पल असू शकतं, म्हणजे मंदिर असू शकतात किंवा पॅलेसेस असू शकतात किंवा फोर्ट्स असू शकतात. ठीक आहे, त्याच्या संदर्भात किंवा इंडिपेंडेंटली स्कल्पचर किंवा मूर्ती असतील, त्या मूर्ती मग त्याच्यामध्ये त्या दगडाच्या असू शकतात किंवा मेटलच्या असू शकतात. असे वेगवेगळे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये काय तर येतात. म्हणून ते महत्वाचं आहे. पुन्हा इंट्रोडक्शन करत असताना हिस्टॉरिकल आणि कल्चरल डायमेन्शन तर त्याच्यामध्ये आले पाहिजे. चंदेल राजवंश 9 ते 13व्या शतकामधला आहे. म्हणजे अर्ली मिडल इंडियाचा स्पिरिट आपल्याला या ठिकाणी दिसतोय. थोडक्यात हे जे चंदेल होते हे राजपूतच आहेत आणि राजपूतांच्या लिनिएज मधलेच ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. कुठल्या प्रांतामध्ये होते तर बुंदेलखंड प्रांतामध्ये त्या ठिकाणी ते होते. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या. आता चंदेला आर्ट फॉर्म्स रिलेटेड जर आपल्याला बघितलं किंवा जो एक्झाम्पल आपल्याला आठवतो तो म्हणजे खजुराहोचे जे टेम्पल्स आहेत, हे फेमस आर्ट फॉर्म्स त्या ठिकाणचे आहेत. पण आता ज्यावेळेस हा जो प्रश्न आहे ना, तर तो समजून घेण्यासाठी त्यावेळेसची जी काही समकालीन परिस्थिती जर तुम्हाला माहित असेल ना, तर तुम्ही उत्तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकता. आता याच्यात त्यांनी म्हटलं की शिल्पकारांनी चंदेल कलाकृतींना जीवनाची विशालता आणि लवचिक ओझ यांनी भरले. मग आता थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जीवन हे चांगलं उदात्त जगलं पाहिजे किंवा आपण असं म्हणू शकतो की लाईफ ही किती प्रॉस्परस पद्धतीमध्ये जगलं पाहिजे. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय तर मेन्शन. आता ही परिस्थिती कशी आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या, की याच्यापूर्वी म्हणजे आपण म्हणू शकतो की 9व्या शतकाच्या अगोदर वगैरे तर त्या ठिकाणी जे आचार्य परंपरा आहे, ती आचार्य परंपरा त्या ठिकाणी सुरुवात होते. आता आचार्य परंपरा त्या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतर म्हणजे आता शंकराचार्य, मग त्यांच्यानंतर येणारे अनुयायी वगैरे. मग शंकराचार्यांनी जे मठ वगैरे असेल त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केलं आणि बऱ्यापैकी जो काही समाज असेल, तर तो जो अगोदर बुद्धिझम, जैनिझमकडे वळत होता, पुन्हा त्यांनी काय हिंदुइझमकडे त्यांना टर्न केलं. म्हणजे त्यावेळेस हिंदुइझम हा शब्द नव्हता. ब्राह्मणिकल ट्रॅडिशन वगैरे जे होते, तर त्याच्याकडे त्यांनी काय केलं, तर लोकांना म्हणजे असं म्हणू शकतो त्यांनी इन्स्पायर केलं, त्यांनी त्यांना अट्रॅक्ट केलं आणि ते करत असताना बरेचसे जे काही समाज वगैरे जो असेल, तर तो कुठे संन्यासाकडे जाण्याची जी संकल्पना आहे, तर ती फिलॉसॉफिकल वेमध्ये जास्त तिकडे जाण्याची संकल्पना त्या ठिकाणी आपलं लक्षात येते. मग या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, सगळेच लोक जर संन्यासी होत गेले किंवा झालं, तर मग लाईफ कसे चालणार किंवा लाईफ पुढे कशी चालणार? मग ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जे लोकांना समजलं पाहिजे, की जसं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ठीक आहे. पण मग धर्माच्या वाटेवर जात असताना संन्यास घेणे म्हणजे प्रत्येक वेळेस धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी संन्यास घेणे हे गरजेचं नाही. त्याच्यामुळे पूर्ण लाईफ जी असेल ती पण जगणे गरजेचं आहे. मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष सगळ्यात शेवटी येतो. ठीक आहे. आणि मोक्ष जर मिळवायचा असेल तर तो फक्त संन्यास होतो नाही, तर वडील लाईफ मधून पण मिळू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये जो कामाचा कॉन्सेप्ट आहे, मग कामाचा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना त्याचे टेम्पल्स वगैरे, त्या टेम्पल्समध्ये जे काही इरोटिक इमेजेस किंवा स्कल्पचर्स असतील, ते त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर कार आउट केलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस पूर्ण जवळपास म्हणू शकतो मॅक्सिमम समाज जो असेल तो संन्यासाकडे जर अट्रॅक्ट होत असेल, तर अशा वेळेस असे जे काही आपण असं म्हणू शकतो त्यांनी स्कल्पचर्स दिलेले आहेत, की जे माणसाची जे काही हे म्हणू शकतो आपण अस्थेटिक अँगल आहे, ते सौंदर्य दृष्टी दाखवतात आणि जीवन किती चांगलं आहे याच्याकडे ते काय करतात त्याला इन्स्पायर करतायत. म्हणजे हा पण पुन्हा काय पुरुषार्थामधलाच भाग आहे. कामपणचा जो पार्ट म्हणजे जे काही स्कल्पचर्स संबोधले जातात संबंधित त्याच्यामध्ये, तर तो त्याच्याशी रिलेटेड आहे. मग त्याच्याशी तुम्ही काय करू शकता, याला लिंक करू शकता. आणि तत्कालीन काळामध्ये जी काही मग जीवनाची विशालता जी असेल म्हणजे प्रोफ्युजनेस, मग त्यावेळेस मग तिथली जी काही मूर्ती असतील त्यांच्यावरचे जे अलंकार आहे, ते अलंकारच नाही. त्याच्यानंतर ते किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर कार आउट केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो एखादी मूर्तीकडे बघितली, तर मूर्तीकडे बघत असताना ती हसते ते आपल्याला जाणवतं किंवा
त्याच्या डोळ्यामध्ये जे काही तेज असेल, ते तेज त्या ठिकाणी जाणवतं. तर त्या पद्धतीचे जे काही मूर्ती वगैरे असतील, तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर त्यांनी कार्व आउट केलेले आपल्याला लक्षात येत आहेत. अजून पुन्हा दुसरा जो अँगल त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं, की ज्यावेळेस भक्ती मूव्हमेंट वगैरे पण स्टार्ट होते, त्याच्याच बरोबर जर बघितलं तर तंत्रिझम पण स्टार्ट होतोय आणि तंत्रिझम किंवा तंत्रविद्या स्टार्ट होत असताना तर बऱ्याच वेळेस म्हटलं तर चौसानाथ योगिनी टेम्पल वगैरे जे असतील, तिथल्या ज्या मूर्ती असतील, त्याच्यावर ज्या कार्व आउट केलेल्या मूर्ती असतील, आता पौराणिक थीम आहे, पण ते तंत्राशी सुद्धा काय केलं तर जोडलेलं आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो, की लाईफ एवढी ब्रॉड होती, की ते ब्रॉड व्ह्यूमध्ये की कारण प्रत्येक वेळेस म्हटलं जायचं, की जे काही वैदिक कल्चर होते किंवा पुराण होते, ते फक्त एलिट सेक्शनसाठीच होते. पण तसं नव्हतं. जसं तंत्र असेल किंवा भक्ती असेल, हे सामान्य लोकांसाठी सुद्धा होते. मग त्याच्यामध्ये त्याचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत, ते पण त्या कशावर दाखवलेले आहेत, तर त्या मूर्त्यांवर वगैरे दाखवले. मग हे जीवनाची जी विशालता आहे किंवा ब्रॉडनेस आहे, ते पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि सगळ्यांचा जो काही संगम आहे, तो संगम त्या ठिकाणी ते काय दाखवतात. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, की समकालीन काळामध्ये परिस्थिती कशी होती आणि त्या परिस्थितीला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने याला लिंक करून त्याला जर लिहिले विथ द यूज ऑफ एक्झाम्पल, तुम्हाला जे मार्क आहेत, ते मार्क त्या ठिकाणी काय करतात, तर चांगले मिळतील. मग त्याच्यामध्ये शैलीमध्ये जे काही वैशिष्ट्य आणि कलात्मक सामर्थ्य असेल, मग गतिमान मुद्रा म्हणजे थोडक्यात म्हणू शकतो, की सजीव एखाद्याची काही मूर्ती वगैरे असेल, ते दिसते. त्याच्यामध्ये त्रिभंग जे पोझिशन वगैरे असतील त्या, खजुराहोमध्ये जे अप्सरा वगैरे असतील, त्या शिल्पांमध्ये देखील दाखवले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भावपूर्ण चेहऱ्यावरील हावभाव असतील. तर शिल्पकारांनी काय केलं, चेहऱ्यावर आनंद, भक्ती, कामुकता यासारख्या सूक्ष्म भावना कोरल्या. पुन्हा कुठल्या पार्श्वभूमीवर आहे, की संन्यासत्वाकडे जाण्यापेक्षा जे काही पुरुषार्थ आहे, तर पुरुषार्थ थ्रू जे असेल, तर माणसांनी काय किंवा सोसायटीने त्या ठिकाणी जगलं पाहिजे. कारण सोसायटी ॲक्टिव्ह असली पाहिजे, ना की एकदम पॅसिव्ह सोसायटी असली पाहिजे. ॲक्टिव्ह इन द सेन्स, की दैनंदिन जीवनामधल्या जे काही गतिमान असणाऱ्या गोष्टी त्याच्यात ते काय करतात, तर पार्टिसिपेट करतात. ना की संन्यासत्वाकडून पूर्ण समाजामधून बाहेर निघतायत. मग त्याच्यानंतर कथात्मक फलक असेल, रामायण, महाभारत, पुराणांमधील दृश्य असेल, नाट्य स्वरूपी याच्यामध्ये त्यांनी काय केलं त्या ठिकाणी दाखवले. मग कामुक शिल्पे असेल, मिथुन, स्त्री-पुरुष जोडप्यांची शिल्पे. फक्त कामुकता दर्शवत नाही, तर ती वैश्विक मिलन, सुबत्ता आणि तांत्रिक तत्वज्ञान यांचे देखील प्रतीक आहे. म्हणजे कंटेम्पररी याच्यामध्ये जे फिलॉसॉफीज आहेत, त्या कशा पद्धतीने याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत आणि ती विशालता कशी आहेत आणि ती लवचिक जीवनाचा ओझ कशी दाखवत आहेत, हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगायचं आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही लिहिलं, की मूर्त्या सुंदर आहे वगैरे, हा एक डायमेन्शन झाला. लिंक कशाशी करायचं आहे त्याला? त्याला लिंक करत असताना हे त्याच्यामध्ये ते रेझिलिएंट विगर कसं दाखवतात आणि ब्रेडथ ऑफ लाईफ कशा पद्धतीने दाखवतात. हिच्याशी तुम्हाला ते आर्ट फॉर्म्स काय करायचे, तर लिंक करायचे, तर मार्क मिळतील. फक्त त्याचे वैशिष्ट्य जर लिहिले, तर वैशिष्ट्य लिहिल्यावर फक्त मार्क मिळणार नाही. एक लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर अलंकाराचा तपशील वगैरे पण त्या ठिकाणी दिलेला आहे. मग त्याच्यानंतर धार्मिक प्रतिकात्मता आणि आध्यात्मिक चैतन्य ते पण दाखवतंय. शैव, वैष्णव, जैन संकल्पनांची या ठिकाणी एकत्रीकरण दिसतंय. जसं कंडारिया महादेव असेल, पार्श्वनाथ मंदिरासारखे मंदिर काय, ते धार्मिक बहुलतावाद आणि आध्यात्मिक समावेशतेला दर्शवतात. आता तुम्ही म्हणाल स्कल्पचर रिलेटेड आहे, म्हणजे इथं आर्किटेक्चरचा पार्ट नाही घ्यायचा का? तर घ्यायचा. आपण महत्वाचं काय, तर आर्किटेक्चरमध्ये जो स्कल्पचरचा पार्ट आहे, त्याच्यावर आपण काय करतो, तो फोकस करतो. त्याच्यानंतर दैवी लीलांची चित्रण वगैरे जे असतील, ते खेळकर दयाळू स्वरूपामध्ये ते दाखवलेले आहे. लाईफ कशा पद्धतीने जगली पाहिजे हे तिथून आपल्या लक्षात येतंय. त्याचं काय ते एक सिम्बॉलिझम आहे किंवा रिप्रेझेंटेशन आहे. जे भक्ती आणि देवतांपर्यंत पोहोचण्याची सुलभता त्या ठिकाणी दर्शवतात. म्हणजे लाईफमध्ये ब्रेड्थ कशा पद्धतीने आहे ते दाखवतंय. यौगिक आणि तांत्रिक आकृतिबंध ऑलरेडी सांगितलं. आकाशामधले देवदूत असतील, द्वारपाल असतील, अप्सरा, यक्ष, द्वारपाल म्हणजे लाईफचे डायमेन्शन किती ब्रॉड आहे. तर ते याच्यामधून आपल्याला काय तर लक्षात येत आहे. ओके. त्याच्यानंतर काही वेळेस बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी वादविवाद. मग काही विद्वानांचं म्हणणं काय, की कामुक प्रतिकात्मकतेवर त्या ठिकाणी मतभेद आहेत. काही जण त्याला तांत्रिक म्हणतात, तर काही त्याला दरबारी विलासाचा भाग म्हणतात. हेही तुम्ही मेन्शन करू शकता. कारण जर तुम्ही तंत्रिझम रीड केलेलं असेल, जे आपल्याला गुप्त पिरियडपासून त्याची सुरुवात दिसते. पोस्ट गुप्त पिरियडमध्ये त्याची डेव्हलपमेंट होते आणि नंतर तिथे डेव्हलपमेंट झालं. तर शाक्तिझमचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये जर आपण म्हणू शकतो एनर्जी पार्ट इम्पॉर्टंट आहे आणि एनर्जी पार्टमध्ये पण हे जे त्याच्यातला एक डायमेन्शन म्हणजे हे जे काही आपण म्हणू शकतो, की सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे असेल तो आपण असं म्हणू शकतो म्हणजे तांत्रिझमचा काय वन ऑफ द इम्पॉर्टंट डायमेन्शन्स होता. मग मग तो एक तर त्याच्याशी रिलेटेड आहे किंवा काय म्हणू शकतो आपण, की नाही दरबारामध्ये ज्या जसं विलासितता होती त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. दोघी वेमध्ये काय त्याला इंटरप्रिट केलं जाऊ शकतं. मग उंच शिखर वगैरे जे असेल, लक्ष्मण मंदिरासारखं वगैरे जे असेल, उंच शिखर दाखवलेत, जी आध्यात्मिक उन्नती आणि स्थापत्यशास्त्रीय भव्यता देखील त्या ठिकाणी दर्शवतात. मग आता मंडप, गाभारा यांचे एकत्रीकरण, हे शिल्पांनी खांबांचे हॉल, भिंती आणि गर्भगृह यांना अखंडपणे सुशोभित केले. थोडक्यात आर्किटेक्चरचा पार्ट आहे, पण त्याच्यावर यूज केलेले जे काही नक्षीकाम आहे, त्याचा उपयोग करून आपलं उत्तर काय करायचं आहे, तर एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे.
हे डायमेन्शन काय करायचे तर लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे जो प्रश्न विचारला आहे, तर प्रश्न विचारल्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काय लिहायचं तर उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर 11वा नंबरचा क्वेश्चन. Mahatma Jyotirao Phule's writing and efforts of social reform touch issues of almost all subaltern classes. Discuss. यांचं म्हणणं काय? महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे कार्य आहे, मग ते कशातून? एक म्हणजे लेखनातून आणि दुसरं म्हणजे जर आपण बघितलं की सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान होतं, त्याच्या मार्फत त्यांनी काय केलं? समाजातील सगळे जे काही असं म्हणू शकतो आपण तळागाळातील वर्ग आहे, त्या सगळ्या तळागाळातील वर्गांसाठी त्यांनी काय केलं? तर कार्य केलं. आणि इथं म्हटलंय त्यांनी डिस्कस. ठीक आहे. डिस्कसचा मिनिंग काय होतो? मल्टिपल व्ह्यू पॉइंट्स आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर मांडायचे आहेत. ओके. आणि याच्यामध्ये महत्वाचे अजून आस्पेक्ट काय? त्यांचं रायटिंग आणि त्यांचे सोशल रिफॉर्म किंवा सामाजिक चळवळीमधलं जे योगदान आहे, त्याचं एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आणि हे पॉइंट्स आपल्याला काय करायचे? जस्टिफाय करायचे. आता इंट्रोडक्शनमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संदर्भात त्यांचा टाइम स्पॅन वगैरे काय असेल, तेवढं त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. आता सबअल्टर्न क्लासेस म्हणजे काय? तळागाळातील वर्ग. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की शेतकरी आहे, दलित आहे, त्याच्यानंतर ट्रायबल्स आहेत, वुमन आहे, इंडस्ट्रियल क्लास आहे. हे सगळे जे लोक जे आपण म्हणू शकतो गरीब किंवा निम्न तबक्यातील असतील, मग ते सामाजिक आणि आर्थिक दोघी दृष्टिकोनातून त्यांचा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं तर विचार करायचा आहे. आता फुलेंचं जर आपण बघितलं लेखन आणि त्यांचं जर काही कंट्रीब्युशन असेल, आता गुलामगिरी याच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे की जी काही अनटचेबिलिटी होती त्याच्यावर त्यांनी आघात केलेला आहे. ते आणि दलित मुक्तीचा हा जाहीरनामा देखील बनला. आता त्यांचं तृतीय रत्न जे असेल हे रूपक क्षुद्र आणि अतिशूद्रांच्या मुक्तीसाठी शिक्षणाचे महत्व अधोरेखित त्यांनी त्या ठिकाणी केलं. मनुस्मृती आणि पौराणिक ग्रंथ वगैरे असेल त्याच्यावर त्यांनी काय केलं तर टीका केलेली आहे. म्हणजे बळीराजा जो असेल त्याला समतावादी राजवटीचं प्रतीक म्हणून त्यांनी चित्रित केलेलं आहे. म्हणजे जर समजा आता त्यांनी काय केलेलं आहे की समजा तुम्ही राम विष्णू वगैरे तुमच्या मनात असेल तर बळीराजा आमचा, म्हणजे असं त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जमीन सुधारणा वगैरे झाला पाहिजे. त्यावर त्यांनी काय केलं तर बऱ्यापैकी लिखाण केलेलं आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा काय तर फायदा होईल. आसूड वगैरे असेल त्यालाही तुम्ही काय करू शकता तर कोट करू शकता. सामाजिक सुधारणा असतील त्याच्यामध्ये मग त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, ब्राह्मणेतर नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची काय केली तर स्थापना केली. त्याच्यानंतर मुलींसाठी जी असेल तर पहिली शाळा वगैरे त्यांनी काढली. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की लोअर कास्टसाठी पण त्यांनी शाळा काढलेल्या आहेत. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिले. बालविवाह आणि स्त्री अर्भक हत्याविरोधात त्यांनी काय आवाज उठवला. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याचे हौद वगैरे असेल ते सुरू केले किंवा उघडे करून दिले. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की त्यांच्याच प्रयत्नामुळे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये शैक्षणिक धोरणावर त्या ठिकाणी प्रभाव पडला. हे आपल्याला समजू शकते. हंटर कमिशन वगैरे जे असेल त्यावेळेस पण त्यांनी काय दिलं त्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणजे साक्ष दिलेली आहे. आता तळागाळातील वर्गांवर मग बहुआयामी प्रभाव कसा पडलेला आहे महात्मा फुलेंचा. दलितांच्या संदर्भात त्यांचं जे कार्य आहे. नंतर मग आपण ब्राह्मणेतर चळवळी जे म्हणू शकतो. त्याचा त्यांनी फाउंडेशन ठेवलं. मग ते शाहू महाराज असतील किंवा आंबेडकर असतील त्यांच्या संदर्भात महिलांसाठी त्यांनी काम केलं. वरती बघितलं. बहुजनांसाठी केलं. शूद्र अतिशूद्र वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शेतमजूर शेटजी भाटजी ठीक आहे. तर त्याच्यावर त्यांनी आपण असं म्हणू शकतो की सोशल डिव्हिजन जे असेल त्याच्यावर पण त्यांनी काय केलेलं आहे तर बऱ्यापैकी त्यांचं वर्क त्या डायरेक्शनमध्ये आपल्याला दिसतं. शेतमजुरांसाठी आणि शहरी गरीब वगैरे असेल त्याच्यासाठी त्यांचं कार्य दिसतं. आता हा क्वेश्चन जो ह्या डिस्कसमध्ये आता ही जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो ती सगळ्यांकडे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही क्वेश्चन इंटरप्रिट करत असताना कशा पद्धतीने करणार आहात. मग आता याच्यामध्ये काउंटर व्ह्यू पॉईंट म्हणजे फुलेंचं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. फक्त वन डायरेक्शन मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन जर तुम्ही लिहिली तर मार्क चांगले मिळणार नाही का. तुम्ही जेव्हा काउंटर व्ह्यू पॉईंट लिहित आहे तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. म्हणजे याचा अर्थ काय पॉझिटिव्ह डायमेन्शन जास्त लिहायचे आणि रिलेटिव्हली जे काही निगेटिव्ह डायमेन्शन किंवा लिमिटेशन्स आहेत ते कमी लिहायचे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की मेन बॉडीचा जर स्पेस आपण बघितला जर तुम्ही मेन बॉडीमध्ये 70% पार्ट हा चांगल्या गोष्टींसाठी लिहायचे म्हणजे फुलेंनी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने योगदान दिले. 30% जो भाग असेल तुमच्या मेन बॉडीचा त्याच्यामध्ये त्यांची जी लिमिटेशन्स असतील ते लिमिटेशन लिहू शकतात. मग खास करून त्यांचं जे जास्त कार्य होतं ते पश्चिम महाराष्ट्रापुरता होतं. म्हणजे लिमिटेड स्कोप होता त्यांचा कव्हरेज. त्याच्यानंतर वर्गभेद आता त्याच्यामध्ये जर बरेच टीकाकारांचं म्हणणं काय केलेलं आहे की महात्मा फुलेंनी बऱ्याच वेळेस जे ब्राह्मणवादी विचारसरणी ना किंवा ब्राह्मणांवर त्यांनी काय केलं तर टीका केली. ते टीका करत असताना शूद्रामध्ये पण काय होतं तर सोशल हायरार्की होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्राह्मणेतर लोक जरी असतील तरी त्याच्यामध्ये काय ज्यांच्याकडे संपत्ती होती ते स्वतःला उच्चवर्गीय समजत असत आणि त्यांच्यापेक्षा समाजामध्ये ज्यांच्याकडे समजा काही आर्थिक सुबद्धता नसेल त्यांना निम्न समजत असत. तर मग हे शूद्र आणि अतिशूद्रामध्ये असणारी सुद्धा जी काही सामाजिक दरी आहे त्याच्या संदर्भात त्यांनी फारसं त्या ठिकाणी डिस्कशन नाही केलं. असं काही क्रिटिक्स त्या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसतं. मुस्लिम समाजाशी मर्यादित संबंध येत असताना आपल्याला दिसतो. फारसं त्या ठिकाणी त्यांचं काही कंट्रीब्युशन वगैरे असेल किंवा त्यांचा काही संबंध तिथे आलेला आहे ते काही त्या ठिकाणी दिसत नाही. आणि राजकीय रणनीतीचा अभाव म्हणजे असं आंबेडकरांनी वगैरे नंतर काय केलंय
की पॉलिटिकली टूल्स त्यांनी युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून काय होणार आहे की मॅक्सिममली सोसायटीला काय करता येईल, तर म्हणजे दलित क्लासेसला त्यांना एम्पॉवर करता येईल. तर ते जे काही इन्स्टिट्यूशनल फॉर्म्स आहेत ते थोडं आपण समजू शकतो की फुलेंच्या बाबतीमध्ये थोडं कमतरता आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी वसाहतवादी राज्यावर त्यांना अवलंबित्व त्या ठिकाणी राहावं लागतं आहे. म्हणजे फंडिंगसाठी असेल, रिफॉर्मसाठी असेल. ते आता संरचनात्मक मर्यादा म्हणजे काय? वसाहतवादी कार्य म्हणजे ब्रिटिश राजवटीखाली काम करताना फुलेंच्या सुधारणा वसाहतवादी प्रशासकीय प्राधान्य आणि कायदेशीर चौकटीमुळे मर्यादित होतात. म्हणजे पुन्हा काय अँटी कॉलोनियल पॉलिसीज जर करायला गेलं, तर मग अतिशूद्र, त्रिशूद्रांसाठी जे काम करायचं त्याच्यामध्ये खंडन येऊ शकतो. म्हणून त्यांना दोघांमध्ये फाईन बॅलन्स बसवायचा आहे. सामाजिक विरोध बऱ्यापैकी त्यांना होतो. सामाजिक विरोधाला त्यांना काय करायचं? सामोरं जायचं आहे. बऱ्याचपैकी जर आपण बघितलं की म्हणजे आता शैक्षणिक मर्यादा, तर त्यांच्या शाळा मार्गदर्शक ठरल्या, पण त्यांना संसाधनांची कमतरता होती. म्हणजे जे बेसिक पॉइंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. पुन्हा जर आपण बघितलं तर इंटेलेक्चुअल डायमेन्शनमध्ये, आता हे जे इंटेलेक्चुअल डायमेन्शनमध्ये मिळतात, याच्यात काय चेंजेस आहेत. आता ओरिएंटलिस्ट प्रभाव बऱ्यापैकी आता आपण असं म्हणू शकतो की फुलेंनी जे म्हटलं होतं ना, की ब्राह्मण्स वगैरे असतील ते आर्यन होते. ते भारतात बाहेरून आलेले आहेत आणि हे जे काही शूद्र आहेत, ती शूद्र हे भारतामधले मूळचे आहेत. तर आता हा हा जो कॉनोटेशन ना, हा कॉलोनियल हिस्टोरिओग्राफीमधून येतोय आणि ते होत असताना सुरुवातीला काय केलं, की जेव्हा ब्रिटिशर्स भारतात आले ना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी वगैरे, तर त्यांनी भारतामधले जे काही लिटरेचर वगैरे तर त्याला ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. आता त्यांना काही संस्कृत ॲज इट इज जमत नव्हतं की समजत नव्हतं. तेव्हा भारतामधले जे ब्राह्मण वगैरे असतील, ज्यांना संस्कृत वगैरे समजतं, त्यांच्याकडे समजून घेऊन वगैरे त्यांनी ट्रान्सलेट केलं आणि भारताचा समाज म्हणजे भारताची संस्कृती त्यांनी अशा पद्धतीने इंटरप्रिट केली, की जेणेकरून पाश्चिमात्य जे वर्चस्व आहे ते नेहमीच असलं पाहिजे आणि भारताचं जे काही वर्चस्व असेल ते डावललं पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, की ब्रिटिशांना भारतामध्ये त्यांचं वर्चस्व गाजवता येईल. मग त्याच्यामधला एक प्रभाव होता ओरिएंटलिस्ट. म्हणजे ओरिएंटलिस्टने पण काय केलं, भारताच्या संस्कृती संदर्भात त्यांना आदर होता. पण ते उच्च संस्कृती कुठली म्हणत असतात, तर वेस्टर्न. मग अशा याच्यामध्ये बघत असताना त्यांनी ज्यावेळेस तिथले टेक्स्ट इंटरप्रिट केले होते, त्या इंटरप्रिटेशनचा उपयोग करून कदाचित म्हणजे त्याचा उपयोग जो प्रभाव असेल, तो कोणावर झालेला असला पाहिजे, तर महात्मा फुलेंवर झालेला असला पाहिजे. कारण ते शिक्षण पण त्यांचे ख्रिश्चन मिशनरी स्कूल्समधून वगैरे पण त्या ठिकाणी काय त्यांचं झालेलं आहे. पुन्हा ब्राह्मणी वर्चस्वावर जास्त भर आणि सोशल म्हणजे अतिशूद्रांमध्ये असणारं जे सोशल डिव्हिजन आहे, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष. बळीराजाचे आदर्शीकरण. पुन्हा आता बळीराजा हे मायथॉलॉजिकल स्टोरीमधून येते. एक्झॅक्ट त्याच्यामधले काही एव्हिडन्सेस वगैरे नाही. पण मग त्याचा उपयोग त्यांनी काय केलेला आहे, तर म्हणजे त्या स्टोरीचा उपयोग त्यांनी त्यांचं म्हणणं जस्टिफाय करण्यासाठी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं, हे महत्त्वाचं डायमेंशन. काही वेळेस मग आध्यात्मिक सुधारणेकडे दुर्लक्ष. थोडक्यात सोशल जे संत होते, कबीर, रविदास वगैरे असेल, मग यांनी सोसायटीवर जसा जेवढा इन्फ्लुअन्स वगैरे केला, तसं महात्मा फुलेंचं एवढं त्या ठिकाणी दिसत नाही. तर तुम्ही हे बोलू शकता, की महात्मा फुलेंच्या नंतर जे असेल, तर ब्राह्मणेतर चळवळी वगैरे असेल, तर त्यांच्या फाटा बऱ्याचपैकी त्या ठिकाणी काय तर फुटलेल्या आहेत. आता ज्यावेळेस महात्मा फुलेंनी पण काय केलेलं होतं, की म्हणजे माळी समाज असेल किंवा आपण असं म्हणू शकतो, की ब्राह्मणेतर वर्ग होता. तर ब्राह्मणेतर वर्गामध्ये जे असेल, ते शूद्रांच्या व्यतिरिक्त देखील लोक होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, माळी वगैरे हा जो काही समाज असेल किंवा पाटील असेल, कुणबी असेल, त्यांच्यासाठी पण त्यांनी कार्य करत होतं आणि कार्य करत असताना त्यांनी दलितांसाठी पण कार्य आता दलित हा शब्द नंतर जरी आलेला असला, तरी ते अनटचेबल सेक्शनसाठी ते वर्क करत होते आणि त्यांचं म्हणणं होतं, की हा सगळा जो काही तबका असेल, जो ब्राह्मण आहे, तो एकत्र आला पाहिजे. पण ते पॉसिबल होत नाही. हे माळी वगैरे जे काही असेल, मराठाच असतील वगैरे, हे स्वतःला क्षत्रिय समजत असत. नंतर त्यांनी महाराणा जे असेल, त्यांना एक क्षत्रिय समजण्याचा प्रयत्न केला. मग नंतर यांना असं वाटायला लागलं, की आपल्याला इक्वली पोझिशनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे जे काही शेतकरी वर्ग जो होता, तो काही वेळेनंतर काय झालेला, तर महात्मा गांधींनी महात्मा फुलेंपासून थोडा दुरावलेला आहे. समाजामध्ये ही जी दरी आहे, ही दरी पण त्या ठिकाणी काय झालेली होती, तर ब्रिज करण्यामध्ये महात्मा फुलेंना फार तेवढा सक्सेस त्या ठिकाणी भेटलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे महत्त्वाचं काय, तर डिस्कशनचा पार्ट आहे. हा एक्सप्लेनेशनचा पार्ट नाही. फक्त कॉन्ट्रिब्युशन नाही, तर काउंटर व्ह्यू पॉइंट हे माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, आता हा पण काय तर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि युनिडायरेक्शनल नाही. युनिडायरेक्शनल म्हणजे काय, फक्त एक्सप्लेन वगैरे आपण जे म्हणतो ना, ते त्याच्यामध्ये काही काउंटर व्ह्यू वगैरे लिहिण्याची गरज नाही. आता ट्रेस इंडियाज कन्सोलिडेशन प्रोसेस ड्युरिंग द अर्ली फेज ऑफ इंडिपेंडन्स इन टर्म्स ऑफ पॉलिटी, इकॉनॉमी, एज्युकेशन अँड इंटरनॅशनल रिलेशन. आता अर्ली फेज, आता तुम्हाला प्रश्न पडेल की अर्ली फेज म्हणजे नेमकं कुठलं? आता प्रत्येक जण मग तुम्ही जो फेज कन्सिडर करणार आहात, तो ते तुम्ही कोट करू शकता. काहींच्या पद्धतीने असू शकते, की जवाहरलाल नेहरू जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत आपण अर्ली फेज कन्सिडर करूया. काहींच्या पद्धतीने एक 1975 पर्यंत असू शकते. आता अर्ली फेज जो असेल, तिथे काही एकदम हे नाही, आपण असं म्हणू शकतो, की वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन नाहीये. तर तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार जो असेल, तर तो त्या ठिकाणी जो काही अर्ली फेज ऑफ इंडिपेंडन्स आहे, त्याला तुम्ही गृहीत धरू शकता. तर पुन्हा इंट्रोडक्शनमध्ये भारत ज्यावेळेस
स्वातंत्र्य झालं तर त्याला काय प्रॉब्लेम्स वगैरे फेस करावे लागतात. तर जो काही ब्रीफ ओव्हरव्ह्यू आहे, तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये काय देऊ शकता. मग आता याच्यामध्ये जर असेल, आता भारताची जी काही आपण असं म्हणू शकतो, की एकत्रीकरणाची जी प्रक्रिया आहे, ही कशा पद्धतीने त्यांनी घडवलेली आहे. मग आता राजकारण किंवा राजकीय पद्धत किंवा राजकीय डायमेन्शन असेल. मग संस्थांचे एकत्रीकरण म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळपास 565चं जवळपास जे काही संस्थान आहेत ते स्वतंत्र झाले होते. मग त्यांना भारतामध्ये विलीन करून घेण्याची जी प्रक्रिया आहे, ते महत्वाचं होतं. नंतर घटनेचा जो स्वीकार आहे, तो 1950 मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 मध्ये त्या ठिकाणी काय घेण्यात आलेली आहे. राज्यांची पुनर्रचना होते, भाषिक प्रांतवार राज्यरचना जी असेल ती दिसते. भाषा धोरण त्रिभाषा सूत्र जो असेल त्याच्यावरून बऱ्यापैकी वाद चिघळला होता. मग त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो संस्कृत विरुद्ध उर्दू असेल किंवा संस्कृत विरुद्ध जे तमिळ असेल ते पण प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी होते. तो पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर जे काही आदिवासी जो समाज होता त्यावेळेस त्याला मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये इंटिग्रेट करत असताना कुठलं मॉडेल असलं पाहिजे. जसं नेहरूंनी पंचशील मॉडेल जो होता ट्रायबल्ससाठी दिलेला होता. मग त्याचा उपयोग करून कशा पद्धतीने त्यांना काय केलेलं आहे, त्यांचं म्हणजे जे युनिकनेस आहे तो तर मेंटेन केलाच आहे. पण तोपर्यंत त्यांना त्रास होणार नाही, काही होणार नाही. त्याची पण जी काळजी आहे, ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील घेतलेली आहे. म्हणजे 5th आणि 6th शेड्यूल जर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे प्रावधान त्या ठिकाणी दिसतात. नियोजन आयोगाची जी स्थापना असेल ती 1950 मध्ये केली. जेणेकरून भारतामध्ये असणारे संसाधनं हे पॉलिटिकली गोल अचीव्ह करण्यासाठी कशा पद्धतीने यूज केले जाऊ शकतात. हे काम जे असेल ते प्लॅनिंग कमिशन त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, नियोजित विकास आणि संरचनात्मक परिवर्तन. मग आता पहिली पंचवार्षिक योजना असेल त्याच्यात कशात फोकस केला. हॅरोड-डोमर मॉडेल त्यांनी काय केलं होतं तर एक्सेप्ट केलं होतं. ॲग्रीकल्चरवर बऱ्यापैकी काय केलं होतं तर फोकस म्हणजे सिंचनावर फोकस केला. बऱ्यापैकी मोठमोठे डॅम्स वगैरे असतील ते ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये काय तर बांधले गेले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंडस्ट्रियलायझेशनवर बऱ्यापैकी फोकस. मग प्रमुख क्षेत्र जे असेल त्यांचं राष्ट्रीयकरण. त्याच्यामध्ये विमा कंपन्या, बँका, कोळसा यासारखे क्षेत्र होते. सामुदायिक विकास कार्यक्रम जो असेल 1952 मध्ये चालू झाला जेणेकरून रुरल डेव्हलपमेंट जे असेल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे काही खेड्यांचा जो काही विकास असेल तो करता येईल. औद्योगिक धोरण ठराव असेल 1956 याच्यामध्ये मिक्स इकॉनॉमीचं जे प्रिन्सिपल आहे ते त्या ठिकाणी काय केलं तर ऍक्सेप्ट केलेलं दिसते आपल्याला. जमीन सुधारणा आहे आणि जमीनदारी निर्मूलनाची जी डायमेन्शन आहे ते अर्थव्यवस्थेच्या मध्ये अशा पद्धतीने ते काय केलं तर कन्सोलिडेट केलं. त्याच्यानंतर शिक्षणमध्ये मग विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1956 मध्ये. प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी कोठारी आयोग स्थापन केलेला आहे. त्याचे रिकमेंडेशन IITची स्थापना होत आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक संशोधनाला CSIR असेल, अणुऊर्जा आयोग असेल, यासारखे इन्स्टिट्यूशन्स असतील, तर ते त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केले. तुम्ही इस्रोमध्ये पण त्या ठिकाणी काय कोट करू शकता. स्थानिक भाषांचा वापर जो असेल, म्हणजे थोडक्यात मातृभाषा वगैरे असेल, शिक्षणामध्ये झाला पाहिजे. प्रौढ साक्षरता मोहीम वगैरे असेल ते, जेणेकरून जे प्रौढ लोक असतील, शाळेत जाण्याचं ज्यांचं वय नसेल किंवा पण तरी त्यांना साक्षर करायचं असेल, त्यासाठी प्रौढ साक्षरता मोहीम वगैरे राबवली गेली. आंतरराष्ट्रीय संबंध संदर्भात जर बघितलं, लिप्ततावादी चळवळ, नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने नामची जी मुवमेंट असेल ती, पंचशील करार चायनासोबत झालेला, काश्मीरचा मुद्दा आणि UN मध्ये मध्यस्थी असेल, भारत सोव्हिएत संबंध जे असेल ते चांगल्या पद्धतीने काय तर गाढ होत असताना आपल्याला दिसतंय. ते 1971चा जो वॉर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला रशिया जो असेल तर आपल्या मदतीला आलेला आहे. वसाहतवाद निर्मूलनासाठी जो पाठिंबा असेल तो भारताने नेहमीच दिलेला आहे. कारण थर्ड वर्ल्ड म्हणून इमर्ज होतोय आणि 1945 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर काय झाला तर थांबला. आणि त्याच्यानंतर जी डिकॉलनायझेशनची प्रोसेस आहे, निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया, त्याच्यासाठी भारताने काय केलेलं होतं तर सपोर्ट नेहमी केलेला आहे. आणि त्याचा नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये ते इन्क्लूड देखील होतं. आणि भारतीय परराष्ट्र सेवेची स्थापना 1946. ठीक आहे. ते जेणेकरून काय होतंय की भारताची डिप्लोमसी, डिप्लोमसीचं फाउंडेशन पण त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर म्हणजे फाउंडेशन लेड झालेलं आहे किंवा ठेवलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन तुम्हाला काय करायचे आहेत मित्रांनो तर कव्हर करायचे आहे. त्याच्यानंतर जो काही वर्ल्ड हिस्ट्रीवरचा आलेला होता प्रश्न, द फ्रेंच रिव्होल्यूशन हॅज एन्ड्युरिंग रिलेव्हन्स टू द कंटेम्पररी वर्ल्ड. एक्सप्लेन. पुन्हा हा युनिडायरेक्शनल क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे काही क्रिटिकल एक्झामिन वगैरे असतात तर आपण काउंटर व्यू पॉईंट वगैरे लिहिलं असतं. पण इथे एक्सप्लेन आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काउंटर व्यू पॉईंट लिहिण्याची गरज आहे का तर गरज नाही. आता पुन्हा हिस्टॉरिकल डायमेन्शन तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आन्सरमध्ये आले पाहिजे. आता फ्रेंच राज्यक्रांती असेल कधी झाली त्याचं डायमेन्शन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. याच्यानंतर 1799 ते 1815 पर्यंत नेपोलियनिक पिरियड त्या ठिकाणी स्टार्ट होतो. ही फ्रेंच राज्यक्रांती. आता मग याच्यामध्ये ही जगातील इतिहासातील एक क्रांतिकारी घटना होती. जिने सरंजामशाही संरचना मोडीत काढल्या, राजेशाहीच्या निरंकुश सत्तेला आव्हान दिलं आणि आधुनिक राजकीय आदर्श जगासमोर मांडले. म्हणजे जे महत्वाचे कीवर्ड्स आहेत, ज्याचा जो जिस्ट आहे त्या रिव्होल्यूशनचा तो तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये काय तर आला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस एक्झामिनर तुमचं इंट्रोडक्शन रीड करेल तर त्याला समजेल की तुम्हाला प्रश्न समजलेला आहे आणि उत्तर लिहित असताना तुम्ही टू द पॉइंट आणि अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ क्वेश्चन उत्तर लिहित आहात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये
प्रबोधन काळातील तत्वज्ञान असेल, आर्थिक संकट, सामाजिक असमानता, हे सगळे मूळ किंवा सगळे कारण कशासाठी राहिलेले आहेत तर फ्रेंच राज्यक्रांतीसाठी राहिलेलं आहे. तर फ्रेंच राज्यक्रांतीचा जो फायदा फ्रेंचला तर झालेलाच आहे, पण त्याने जे असेल फ्रेंच राज्यक्रांतीने नंतरचा जो काही काळ असेल त्याला पण प्रभाव टाकला. आता इथं म्हटलं त्यांनी कंटेम्पररी वर्ल्ड. आता कंटेम्पररी वर्ल्ड म्हणजे काय समकालीन काळ. आता समकालीन काळामध्ये तुम्ही कुठला घेऊ शकता. पुन्हा याच्यामध्ये कन्फ्युजन मध्ये काय एक मध्ये 19th सेंचुरी, कारण ही जी घटना घडलेली आहे ही 18th सेंचुरीमध्ये घडली. तर तुम्ही 19th, 20th आणि 21 सेंचुरी इथपर्यंत याची लिंकेजेस हे घेऊ शकता. नो प्रॉब्लेम. आता राजकीय आदर्श आणि लोकशाही संस्था, सार्वभौमत्व म्हणजे सोव्हर्निटी. आता मग सोव्हर्निटी ह्या क्रांतीने काय दाखवलं की पहिले जे आपण म्हणतो डिवाइन राईट्स म्हणजे राजाकडे जे हक्क आहे ते दैवी हक्क आहे ते त्यांनी मान्य केले नाही. तर लोकांची जी इच्छा असेल ज्याला आपण म्हणतो जनरल विल, ठीक आहे, जी रसोने काय केली होती हायलाईट केली होती ती महत्वाचं आहे. ह्या क्रांतीमधून ते आपल्याला लक्षात येत आहे. आणि आता पैकी जे डेमोक्रेसीचा जो कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग याच्यामध्ये आधुनिक प्रजासत्ताक असेल किंवा निवडणूक लोकशाही असेल, त्याचा जर जिस्ट आपण बघितलं तर पॉप्युलर विल किंवा जनरल विल ज्याला म्हटलं गेलेलं आहे तो महत्वाचा. म्हणजे लोक जिथे मेजॉरिटीने वोट करतील ते शासन तसं असलं पाहिजे. लोकांनी जर सपोर्ट काढून घेतला तर शासन त्या ठिकाणी राहणार नाही. तो नंतर मानवी आणि नागरिकांच्या हक्कांची घोषणा ही झाली. आता ही जी मानव आणि नागरी हक्कांची जी घोषणा असेल जी काय झाली होती फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये झाली होती, त्याने कशाला इन्फ्लुएन्स केलं होतं युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन किंवा त्याचं जे डिक्लेरेशन आहे 1948चं त्याला इन्फ्लुएन्स करण्यामध्ये हा जो फ्रेंच रिव्होल्युशन आहे तो पण काय केलं तर महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. म्हणजे इथे तुम्ही ते मेन्शन करू शकता. नंतर धर्मनिरपेक्षता म्हणजे जे काही रिलिजन असेल तो कशापासून वेगळा असला पाहिजे तर स्टेट पासून हा वेगळा असला पाहिजे. आणि फ्रेंच राज्यक्रांतीने काय केलं चर्चला राज्यापासून काय केलं त्या ठिकाणी वेगळं केलं. मग त्यामध्ये वोल्टेअरचं जे काही कंट्रीब्युशन होतं फिलॉसॉफिकल वे मध्ये त्याने सांगितलं होतं की चर्च हा स्टेट पासून काय असलं पाहिजे पूर्णपणे वेगळं असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता जे डायमेन्शन आहे ते पण आताचा जो काही मॉडर्न किंवा मॉडर्न वे ऑफ पॉलिटिकल सिस्टम आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्फ्लुएन्स करत असताना हे दिसतं. म्हणजे युरोपियन बरेच कंट्री असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे सेक्युलरिझमचं डायमेन्शन आहे हा फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये जे इन्क्लूड केलेलं आहे त्याचा इन्फ्लुएन्स आपल्याला त्याच्यावर दिसतो आहे. नंतर सरंजामशाही विशेषाधिकारांची समाप्ती म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फ्युडल स्ट्रक्चर जे होतं ते पण त्यांनी काय केलं तर समाप्त केलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की इक्वालिटीचा जो प्रिन्सिपल आहे तो त्या ठिकाणी त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे समानताचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये त्याचं आपल्याला कंट्रीब्युशन दिसतं. नंतर प्रजासत्ताकवादाचा जो उदय असेल, आता फ्रेंच हे पहिले फ्रेंच प्रजासत्ताक जे असेल 1792 मध्ये इस्टॅब्लिश झाले. थोड्या काळासाठी होते पण होते. मग त्यांनी फ्रेंच रिव्होल्युशन असेल लॅटिन अमेरिकन क्रांती वगैरे असेल त्यांना प्रभावित केला. म्हणजे सायमन बोलिवर वगैरे असेल यांच्यावर पण जो इम्पॅक्ट आहे तर फ्रेंच रिव्होल्युशनचा इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी काय तर दिसतो आहे. त्याच्यानंतर युरोपमध्ये 1813 1848 याच्यामध्ये जे रिव्होल्युशन झालेले आहेत किंवा युनिफिकेशन ऑफ जर्मनी आणि इटली याच्यावर पण फ्रेंच रिव्होल्युशनचा फार मोठा परिणाम आहे. म्हणजे लिबर्टी इक्वालिटी फ्रॅटर्निटी तर हे जे काही त्यांनी स्लोगन्स दिले आहेत तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. इव्हन इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिबर्टी इक्वालिटी फ्रॅटर्निटी हे जे डायमेन्शन आहे हे कुठून घेतलं हे जे फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये होते ना तर त्याच्यामधून. भारतामध्ये जर आपण बघितलं की टिपू सुलतान जो होता तो जॅक्युबियन क्लबचा काय होता तो मेंबर होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याची जे रिलेशन ते पण फ्रेंचांबरोबर चांगले होते. आणि भारतामधले जे काही काही इव्हेंट्स जर आपण खास करून त्याच्यामध्ये जर आपण थर्ड अँग्लो मैसूर वॉर जर बघितलं ना तर त्याची जी पार्श्वभूमी आपल्याला तर ती याच्यामध्येच दिसते. म्हणजे टिपू सुलतान आणि हे जे काही जॅकोबियन क्लब यांच्यामध्ये जो संबंध वगैरे होता तो कॉर्नवॉलिसला खटकला होता. आणि कॉर्नवॉलिस जो होता तो फ्रेंच सॉरी अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स जेव्हा अमेरिकेमध्ये झाला होता तर तिथे तो लीड करत होता. आता अमेरिका तर सॉरी तिथे लीड करत होता पण कोणाला लीड करत होता ब्रिटनला लीड करत होता. 13 कॉलनीजने म्हणजे 13 कॉलनी स्वतःला इंडिपेंडन्स केलं आणि कॉर्नवॉलिस हा ब्रिटनला लीड करत होता अमेरिकेमध्ये. तो डिफीट झाला. मग त्याला तिथून काढून इंडियामध्ये टाकलं. मग त्याच्यानंतर मग त्याला द्वेष होता फ्रेंचांना कारण फ्रेंचांनी काय केलं होतं अमेरिकन 13 कॉलनीज होत्या त्यांना सपोर्ट केला होता आणि त्यांच्या सपोर्टने ते त्या ठिकाणी काय ते जिंकतायत. मग ते कॉर्नवॉलिसला खटकलं होतं. आणि मग हा जो टिपू सुलतानचा जो काही जॅकोबियन क्लबशी असणार कारण तो जॅकोबियन क्लबचा काय होता मेंबर होता असणारा संबंध होता त्याला खटकायचा. मग त्याच्यानंतर मग थर्ड आपण असं म्हणू शकतो की अँग्लो मैसूर वॉर आहे त्याचं फाउंडेशन त्या ठिकाणी काय लेट झालेलं आहे. तसा त्रावणकोरचा पण इशू होता पण महत्वाचा डायमेन्शन जो होता तो हा देखील होता. मग आता त्याच्यानंतर मग जर बघितलं पण तर सामाजिक न्याय आणि मानवाधिकार मग कायद्यासमोर समानता जी असेल अमेरिकन नागरी हक्काची जे असेल ठीक आहे म्हणजे ब्लॅक्स आणि व्हाईट्स हे इक्वल असले पाहिजे त्यासाठी जी त्यांची मागणी होती. गुलामगिरीची समाप्ती 1794 मध्ये फ्रेंचमध्ये केली फ्रेंच रिव्होल्युशनने. आणि मग त्याच्यानंतर हैतीची जी क्रांती होती अमेरिकेमध्ये जी गुलामगिरी विरुद्ध चळवळी वगैरे होत्या त्याच्यावर पण त्याचा इन्फ्लुएन्स झालेला आहे 19व्या शतकामध्ये. महिलांच्या हक्कांची चर्चा आता ऑलिम्पिक
यांनी काय केलं, महिलांच्या हक्कांची घोषणा केली, पण डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ वुमन. कारण इथे जे होते डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मेन अँड सिटीजन्स होतं, याच्यामध्ये वुमनचं इन्क्लुजन नव्हतं. मग ऑलिम्पिक गॉज होते ना, मग त्यांनी म्हटलं की मग स्त्रियांसाठी पण असलं पाहिजे. मग त्याच्याशी प्रेरित होऊन यांनी काय केलं होतं, डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ वुमन हे त्यांनी डिक्लेअर केलं. ह्या ज्या राईट्स आहेत ना, ह्या राईट्सने काय केलं, म्हणजे हे जे डिक्लेरेशन होतं, या डिक्लेरेशनने 20व्या शतकामध्ये असणारे जे काही आपण म्हणू शकतो की फेमिनिझमच्या ज्या मुवमेंट्स होत्या किंवा चळवळी होत्या स्त्रीवादाच्या, तर त्याला त्यांनी काय केलं, तर इन्फ्लुएन्स केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक शिक्षण सुधारणा, क्रांतिकारी फ्रान्सने राज्य प्रायोजित शिक्षणावर त्या ठिकाणी भर दिला. त्याचा पण आपल्याला काय म्हणू शकतो, एक मॉडेल एक्झाम्पल पण ते आपल्या समोर दिसत आहे. क्रांतिकारी चळवळीने राजकीय सक्रियता, जागतिक क्रांत्यांसाठी प्रेरणा दिली. मग रशियन क्रांती असेल, चिनी क्रांती असेल, अरब स्प्रिंग आता जी 2010-12 मध्ये झालेली होती ते, म्हणजे थोडक्यात सगळ्यांमध्ये कॉमन काय होतं, लोकांनी ओव्हरथ्रो केलेलं आहे. कोणामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे काही म्हणजे डॉमिनंट किंवा डेस्पोटिक रूलर्स होते, तर त्यांना. आता चिनी क्रांतीमध्ये थोडं एक अँगल वेगळं आहे, की याच्यामध्ये काय दिसतं फक्त आपल्याला, की याच्यामध्ये जे 2 ग्रुप पडले होते चीनमध्ये, खास करून 1945 नंतर, तर त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट होतोय. त्याच्यानंतर मग चिनी क्रांती जी असेल ती उद्भवते. आता वर्ग संघर्ष आणि मार्क्सवादी विचार असेल, तर कार्ल मार्क्सने या क्रांतीला भांडवलदार उठाव मानले, ज्यामुळे काय वर्ग आधारित क्रांतिकारी विचारधारेला या ठिकाणी आकार मिळाला. म्हणजे थोडक्यात मार्क्सिझमने बघत असताना प्रत्येक वेळेस प्रत्येक मुवमेंट जी असेल ती कन्फ्लिक्ट बिटवीन द क्लासेस या पद्धतीमध्येच बघितलं होतं. म्हणजे जो इलिट सेक्शन होता त्यांनी जे काही लोअर सेक्शन असेल त्याचं एक्सप्लॉयटेशन केलं, म्हणून लोअर सेक्शन त्या ठिकाणी काय झालं, तर डॉमिनंट झाला आणि त्यांनी जे काही असेल राजकीय सरंजामदार असतील तर त्यांना ओव्हरथ्रो केलं. त्या दृष्टिकोनाने त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला आणि थोडं मग मग त्याने एक्झाम्पल देण्याचा त्या ठिकाणी काय केलं, तर प्रयत्न आपल्याला दिसतो आहे. वसाहतवाद विरोधी चळवळी वगैरे असेल त्याच्यावर पण त्यांनी इन्फ्लुएन्स केलेला आहे. स्वातंत्र्य आणि प्रतिकाराचे प्रतीक, तिरंगा ध्वज, मार्सिलेस, बॅस्टिलवर हल्ला, हे सिम्बॉल कशामध्ये बघितले जातात, की स्वतंत्रता असले पाहिजे त्यासाठी. ओके. जागतिक शासन आणि आंतरराष्ट्रीय कायदा, राष्ट्रराज्य निर्मिती, नॅशनलिझम, कारण फ्रान्सची ज्यावेळेस रिव्होल्युशन होते, प्लस लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी आणि नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवादाची जी स्प्रेडिंग झालेली आहे ती फ्रेंच रिव्होल्युशनच्या पुढे झाली आणि ह्याला अजून स्प्रेड करण्याचं काम नेपोलियन बोनापार्टने केलेलं होतं. म्हणून इंटिग्रेशन ऑफ जर्मनी, इटली वगैरे जे असेल त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचा रोल प्ले केलेला आहे फ्रेंच रिव्होल्युशनने. मग राजकीय पुनर्गठन वगैरे असेल, मग याच्यामध्ये डिप्लोमसीचा यूज असेल, त्याच्यानंतर आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पॉवर. कारण 1915 मध्ये मग पुन्हा तेच फ्रेंच रिव्होल्युशन ज्यावेळेस येत होतं किंवा युरोपमध्ये घडतंय, कारण हे काय करतायत, फ्रेंच रिव्होल्युशनने तिथली जी काही मोनार्की होती, राजवशाही होती, त्याला ओव्हरथ्रो केलेलं होतं. ते ओव्हरथ्रो केल्यानंतर युरोपमध्ये पण बाकीच्या ठिकाणी राजेशाही होती ना, तर ते बाकीच्या राजेशाहीला थोडी पसंत पडणार आहे. तर त्यांच्या राज्यातील लोकांनी पण जर असा उठाव करण्याचा प्रयत्न केला तर ते थोडी करणार आहे. मग तिथून बऱ्यापैकी त्यांना काय होतं, तर फ्रेंच रिव्होल्युशनला ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते फेस करावे लागतात. पण नंतर 1815 मध्ये पण जे असेल तर पुन्हा मॅटरिक सिस्टम आली, तर मॅटरिक सिस्टमने पण काय केलं होतं, हे नेपोलियनचा कोड वगैरे म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशनचे जे काही प्रिन्सिपल्स होते ते त्यांनी काय केलं होतं, तर रिव्हर्स केले होते. कायद्याचे संहिताबद्धीकरण म्हणजे नेपोलियन कोड वगैरे होता. आता नेपोलियन जो असेल हा कोणाचा बाय प्रोडक्ट आहे, तर फ्रेंच रिव्होल्युशनचा. मग ऑब्व्हियसली नेपोलियन ज्या गोष्टी केलेल्या असतील तर फ्रेंच रिव्होल्युशनचा इम्पॅक्ट कन्सिडर होला जाईल आणि मग त्याचा जो उपयोग बाकीच्या कंट्रीजने केला होता, नेपोलियन कोड म्हणून काय बाकीच्या युरोपियन कंट्रीने पण त्याला काय ऍज अ मॉडेल कोड म्हणून काय केलं, तर त्याला वापरलेला आहे. मग याचा इम्पॅक्ट आपण फ्रेंच रिव्होल्युशनचा इम्पॅक्ट म्हणून पण कन्सिडर करू शकतो. मग आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं की जागतिक प्रजासत्ताकवाद, आता क्रांतीच्या प्रजासत्ताकवादी आदर्शांनी काय लॅटिन अमेरिकेच्या संविधानानं विशेषतः बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिकोमध्ये प्रभावित केले. कारण सायमन बोलिव्हर जो होता तो पण काय झाला होता, तर जे फ्रेंच रिव्होल्युशन कडून इन्स्पायर झाला होता आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी तिथे काय केलं, तर लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये त्यांनी कॉलनी म्हणजे स्पेन आणि पोर्तुगीजच्या विरोधात त्यांनी काय केलं, तर आवाज उठवला होता आणि मग त्यांनी त्यांची जी काही राज्यव्यवस्था वगैरे जी असेल त्याला इन्फ्लुएन्स करण्यामध्ये फ्रेंच रिव्होल्युशनने पण काय केलेलं आहे, तर महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आपण म्हणू शकतो की मानवतावादी कायदा, तर हक्क आणि न्यायावरील क्रांतीमधील चर्चांनी जिनिव्हा करार आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी नियमांना पण या ठिकाणी काय हातभार लावलेला दिसतो आहे. म्हणजे हे जे काही फ्रेंच रिव्होल्युशन आहे त्याचा रिलेव्हन्स आपल्याला काय करायचा आहे, तो कंटेम्पररी गोष्टींमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. ओके, दॅट्स इट. आता त्याच्यानंतर घटनावाद म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम. आता मग 1791च्या घटनेने अधिकार, नियंत्रण आणि संतुलनावर भर दिला. म्हणजे थोडं आपण थोडक्यात आपण त्याला चेक्स अँड बॅलन्स म्हणतो. आता हे मग वैमार संविधान जे होतं म्हणजे ज्यावेळेस
फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला त्याच्यानंतर जर्मनीमध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन पेपर केलं त्यातलं वेमर कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्स या ज्या सिस्टम्स होत्या त्या इन्क्लूड होतात आणि याचा जो इन्फ्लुएन्स आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर पण झालेला होता. ते पण आपण काय करू शकतो याच्यामध्ये लक्षात घेऊ शकतो. आता हे होतं मित्रांनो आपलं हिस्ट्री संदर्भातलं जे काही क्वेश्चनचं जे डिस्कशन असेल ते डिस्कशन. आता आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ते तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा. त्याच्यानंतर याचे जे मॉडेल आन्सर आहे ना ते मॉडेल आन्सर तुम्हाला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर तिथे भेटून जाईल. आता हे हिस्ट्री तर हिस्ट्रीच्या सोबत पण आपण कसलं केलेलं आहे तर पूर्ण जो पेपर आहे जीएस पण मग त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी सगळे 1 to 20 जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण जे मॉडेल आन्सर्स जे आहेत स्टँडर्ड क्वालिटी मॉडेल आन्सर्स हे तुमच्यासाठी प्रिपेअर्ड केलेले आहेत आणि ते तुम्हाला इंग्लिश आणि मराठी हे दोघांमध्ये पण काय होणार आहे तर भेटणार आहेत. तर आता आपण इथे थांबूया. थँक्यू.